फार भारी वाटलेलं आहे. कारण इतकी सुंदर ओळख आणि इतकं प्रेमाने स्वागत हे क्वचितच अनुभवायला मिळतं. त्यामुळे फार आनंद आणि फार समाधान वाटतंय, की आज इथे मला येता आलं. माझा विषय तुम्ही ओळखीत बघितलत तसं तो एक राक्षस आहे आणि त्याला बाटलीत घालणं हा एक मोठा किचकट आणि अतिशय गुंतागुंतीचा भाग गेली 12 वर्ष करण्याचा प्रयत्न करते मी. माझी सुरुवात सायबर जर्नलिझममध्ये झाली नाही. मी नॉर्मल पत्रकार होते आधी. सगळे असतात त्या पद्धतीची. पण जेव्हा मी माझ्या विशीत होते म्हणजे विशीतनं तिशीत जाण्याच्या काळामध्ये पहिल्यांदा फेसबुक हा प्रकार अस्तित्वात आला आणि त्याच्या आधी ऑर्कुट नावाचं एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म होतं, की जे पहिलं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मानलं जातं. त्याच्यावरती आम्ही सगळे विशीतले लोकं त्यावेळेला होतो आणि कालांतराने ऑर्कुट बंद झालं. कारण फेसबुक आलं आणि फेसबुकनी ऑर्कुटला खाऊन टाकलं. म्हणजे एका राक्षसाने छोट्या दुसऱ्या राक्षसाला खाल्लं आणि त्याच्यानंतर जग बदललं. ऑर्कुटच्या आधीचं जग आणि ऑर्कुटच्या नंतरचं जग हे पूर्णपणे वेगळं आहे. डिजिटलायझेशनच्या आधीचं जग आणि डिजिटलायझेशनच्या नंतरचं जग हे पूर्णपणे वेगळं आहे आणि त्यातही म्हणजे आधुनिक काळामध्ये 3 क्रांती मानल्या जातात, ज्यांनी तुमचं, माझं, आपल्या सगळ्यांचं जगणं बदललं. आपण ज्या पद्धतीने विचार करतो, आपण ज्या पद्धतीने व्यक्त होतो, आपण आपल्या आजूबाजूचं जग ज्या पद्धतीने बघतो, त्याला प्रतिसाद ज्या पद्धतीने देतो, ह्या सगळ्या मूलभूत गोष्टींमध्ये बदल झाले 3 गोष्टींमुळे. पहिली गोष्ट मानली जाते ती म्हणजे अर्थात इंटरनेट. कारण ते आलं नसतं तर हे काहीच घडलं नसतं. त्याच्यामुळे पहिली क्रांती जी झाली ती इंटरनेटची झाली. दुसरी क्रांती झाली ती सोशल मीडियाची झाली. कारण माणसं अचानक एकमेकांच्या फार जवळ आली आणि आपण एकमेकांशी इतके कनेक्टेड का आहोत ह्या प्रश्नाच्या उत्तरांपर्यंत पोहोचण्याच्या आधीच माणसांच्या मनाच्या स्तरावरती बऱ्याच उलथापालथी व्हायला सुरुवात झाल्या. आणि तिसरी ह्या सगळ्याची क्रांती मानली जाते ती म्हणजे मोबाईल फोन. कारण हे सगळं इंटरनेट असेल, सोशल मीडिया असेल किंवा इंटरनेटशी निगडीत विविध प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत, त्या एकाच गॅजेटमध्ये किंवा एकाच यंत्रामध्ये येऊन थांबल्या. जे आपल्या सगळ्यांच्या हातात आत्ता आहे, मोबाईल नावाचं यंत्र. त्यामुळे ह्या 3 आधुनिक जगाच्या क्रांती मानल्या जातात, की ज्यांनी तुमचं, माझं, आपलं सगळ्यांचं, येणाऱ्या पिढ्यांचं, आपल्या मुलांचं, सगळ्यांचं जगणं बदललेलं आहे. मी लहानपणी कसे होते आणि आत्ताची मुलं कशी आहेत असा विचार करण्याची आता गरजच उरलेली नाही किंवा ते करणं सुद्धा काही वेळेला अयोग्य ठरतं. कारण माझ्या लहानपणी मोबाईल नव्हते. मी लहानाची मोठी होत असताना टीव्ही नावाचं एकमेव यंत्र घरात असलं तर असायचं, ह्याच्या पलीकडेचं यंत्र नव्हतं. पण आत्ता आपण बघतो, की आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये एक टीव्ही असतो आणि प्रत्येकाच्या हातात एक फोन असतो. म्हणजे टीव्ही नावाचं एक सगळ्यांचं कॉमन सार्वजनिक यंत्र आणि शिवाय प्रत्येकाचं वेगळं एक गॅजेट, वेगळं एक यंत्र अशी. म्हणजे जसं आत्ता मी कराडला येत असताना खूप ट्रॅफिक जॅम होता एका ठिकाणी. तर तो माझा जो बरोबरचे होते ते एकदम पटकन म्हणाले, की "कसं झालंय ना, रस्ते छोटे आणि प्रत्येकाच्या हातात वाहन." तसं झालंय आपलं, की आपण आपल्यासाठी तंत्रज्ञान काय आहे हे समजण्याच्या आधी प्रत्येकाच्या हातात एक वस्तू आलेली आहे मोबाईल नावाची आणि त्याच्यामध्ये जे जग आहे, ते जग आपल्याला वाटतं त्याच्यापेक्षा बरंच कॉम्प्लेक्स आहे. बरंच गुंतागुंतीचं आहे आणि बरंच अकराळ-विक्राळ आकाराचं आहे. म्हणजे असं मानलं जातं, की इंटरनेटचं जे जग आहे त्याला अंत नाही. ते कुठे संपतं माहिती नाही. त्याची खोली किती आहे माहिती नाही. त्याचा आवाका किती आहे माहिती नाही. ते अनंत आहे. जेव्हा आपण एका अशा जगामध्ये डोकवून बघत असतो, की जे अनंत आहे, ज्याला फुल स्टॉप नाहीये, जे कुठेही थांबू शकत नाही, थांबवता येऊ शकत नाही,
ज्याची खोली आपल्याला माहिती नाही, ज्याची व्याप्ती आपल्याला माहिती नाही, तिथे आपण कुठलाही विचार न करता जर भरकटत फिरत असू, तर त्याचे काही ना काही दुष्परिणाम हे आपल्यावरती होणार आहेत किंवा होत आहेत. आणि त्याच्यातलाच एक जो गंभीर विषय आहे त्याच्याविषयी आज मी बोलणार आहे. कारण माझ्या कामाचे विषय अनंत आहेत, पण आजचा जो आपला प्रामुख्याने विषय आहे तो डिटॉक्सचा आहे किंवा अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या मोबाईलचा चांगला सुजाण वापर कसा करायचा आणि त्याचे धोके, त्याचे दुरुपयोग किंवा त्याचे जे काही त्याच्यातनं निर्माण होणाऱ्या समस्या आहेत, त्या समस्या आपण कशा सोडवायच्या ह्याच्यासाठीचा विचार, ह्याच्यासाठीचा प्रयत्न एवढाच आजचा आपला मर्यादित विषय आहे. जेव्हा मी मोबाईल असा म्हणते तेव्हा आठवून बघा की आपण मोबाईल कसा वापरतो. भारत हा जगातल्या पहिल्या 3 देशांमधला देश आहे की जिथे माणसं सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिलं काय करतात? तर मोबाईल हातात घेतात. ब्रश पण करत नाहीत. तोंड पण धुवत नाहीत. काहीही करत नाहीत. गादीतनं बाहेर पण येत नाहीत. त्याच्या आधी असं सुरू, WhatsAppवर काय आलंय? काल केलेल्या पोस्टला रिप्लाय काय आलेत? गुड मॉर्निंग म्हणायचंय, सुप्रभात म्हणायचंय, गुड नाईट म्हणायचंय, काय जे काय असेल ते. सुरुवात म्हणजे बाकी काही करो न करो माणसांनी आयुष्यात उठल्या उठल्या सुप्रभात म्हणणं आणि मोबाईल ऑन करून WhatsAppवर जाणं, हे केलं नाही तर जगबुडी होईल का काय? इतकी भीती वाटावी अशा पद्धतीने माणसं उठल्या उठल्या मोबाईल हातात घेतात. आणि मग तो दिवसभर वेगवेगळ्या कारणांसाठी आपल्या हातामध्ये असतो. म्हणजे तुम्ही सहज ऑब्झर्व करून बघा, आपल्यापैकी अनेक माणसं असं करतात की मोबाईलमध्ये काहीही नवीन माहिती आलेली नसते, कुठलंही नोटिफिकेशन आलेलं नसतं, कोणी फोन केलेला नसतो, नवा मेसेज आलेला नसतो, काहीही झालेलं नसतं, तरी पण आपण फोन उचलतो, उघडतो, बघतो, खाली ठेवतो, परत उचलतो, परत बघतो, परत खाली ठेवतो. एखादी मेकॅनिकल ॲक्शन व्हावी, तांत्रिक क्रिया व्हावी. जसं गाडी चालवायला एकदा माणूस शिकला की त्याला मेंदूला हे सांगायला लागत नाही की आता डावीकडचं वळण आहे, तू डावीकडे वळ. हे सांगायला लागत नाही आपल्याला. आपण मेकॅनिकली डावीकडे वळतो, उजवीकडे वळतो, पहिला गिअर टाकतो, दुसरा गिअर टाकतो. हे आपण इतकं ते मेंदूचं वळण तयार होतं की मेंदूला या सूचना द्यायला लागत नाहीत. जेव्हा नवीन नवीन गाडी चालवत असतो आपण, तेव्हा चढ आला की आपल्याला ही सूचना स्वतःला द्यायला लागते की आता फर्स्टवर टाकायचं नाही तर गाडी वर चढणार नाही. पण एकदा आपली सराईत गाडी चालवण्याची सुरुवात झाली की आपण ह्या सूचना स्वतःला देत नाही. मेंदू आपल्या आपल्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी करतो आणि आपण गाडी चालवतो. कारण मेंदूला त्याची सवय होते, मेंदूला त्या इन्स्ट्रक्शन्स समजतात आणि मेंदूला हे कळतं की हे सतत मला सांगण्याची गरज नाही. मला आता समजलंय की इकडे डावीकडे वळायचं म्हणजे तू प्रत्येक वेळेला मला सांगायची सूचना द्यायची गरज नाही की आता डावीकडे वळायचंय. मला बघून कळतं की डावीकडची रस्ता डावीकडे गेलाय, मी आपोआप वळतो. तसं काहीसं मोबाईलच्या बाबतीत आपलं होऊ लागलेलं आहे की आपल्याला स्वतःला आत्ता मोबाईल उघडायचा आहे का? आत्ता मला WhatsAppवर जायचं आहे का? आत्ता मला Instagram बघायचं आहे का? आत्ता मला YouTubeवर जायचं आहे का? हा प्रश्न मी स्वतःला विचारणं बंद केलेला आहे. रिफ्लेक्स ॲक्शन म्हणजे काहीही विचार न करता केलेल्या ज्या काही ॲक्शन्स असतात ना, की पटकन ॲक्शन्स होतात. आपण विचार नाही करत. तशा पद्धतीच्या क्रिया आपण आता करू लागलेलो आहोत. आम्ही कॉमनली हे बघतो काम करताना, की समजा तुम्हाला काही फोन आलाय किंवा मला एखादा मेसेज आलाय. तर तो मेसेज बघितल्यानंतर, तो फोन उचलून झाल्यानंतर माणसं सहजपणे WhatsAppवर जातात. काहीही गरज नसते. फोन साधा आलेला असतो, WhatsAppवर आलेला नसतो, मेसेज SMS असतो, WhatsAppवर आलेला मेसेज नसतो. तरी पण फोन हातात घेतला एकदा, की एकदा WhatsAppवर जाऊन यायचं असतं. हा नियम नाहीये, पण ही मेंदूला लागलेली सवय आहे, की एकदा फोन हातात घेतला, की एकदा WhatsAppवर फेरी मारून यायची. एक चक्कर मारून यायची. मग ती गरजेची आहे का? हा मुद्दाच तिथे उरत नाही. त्याच्यामुळे ना वेगवेगळ्या पद्धतीच्या समस्या आत्ता आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत. आणि त्याच्यातली सगळ्यात मोठी जी किंवा गंभीर समस्या जी आहे ती स्क्रीन टाईमची आहे. स्क्रीन टाईम म्हणजे आपण कुठल्याही स्क्रीनसमोर किती वेळ घालवतो दिवसभरात तो वेळ. मग त्याच्यात टीव्ही आला, त्याच्यात मोबाईल आला, त्याच्यात लॅपटॉप आला, कुठलंही तंत्रज्ञान किंवा कुठलाही स्क्रीन ज्याच्यासमोर आपण दिवसभरात
वेगवेगळ्या कारणांसाठी बसलेलो असतो. त्याच्यातही टी व्ही आणि मोबाईल हा सगळ्यात जास्त वापरला जातो. ह्या टी व्ही आणि मोबाईलचा जो स्क्रीन टाईम आहे, हा स्क्रीन टाईम ही आपल्यासमोरची आत्ता अतिशय गंभीर समस्या आहे. कारण भारतातल्या सगळ्या माणसांचा ॲव्हरेज स्क्रीन टाईम मध्यंतरी आकडेवारी आली होती, तो 8 तासाचा आहे. म्हणजे माणसं 24 तासातले 8 तास या ना त्या कारणाने ऑनलाईन किंवा स्क्रीनच्या समोर बसलेले असतात. मला विचाराल तर माणसं जेवढं झोपतात, तेवढा वेळच ते स्क्रीन समोर नसतात. बाकी सारा वेळ ते स्क्रीन समोर असतात या ना त्या कारणाने. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देते. आमच्याकडे एक मुलगा आलेला इंजिनिअरिंगचा, सेकंड इयरला होता इंजिनिअरिंगच्या आणि त्याला फोकस करता येत नव्हतं. अभ्यासात लक्ष लागत नव्हतं आणि अर्थात इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला असल्यामुळे, तसा मोठा असल्यामुळे त्याला त्याचं काही गोष्टी लक्षात येत होत्या आणि तो म्हणला की मला असं वाटतं की माझा मोबाईल मला मॅनेज करता येत नाही आहे आणि त्याच्यामुळे माझा वेळ जातो आणि त्याच्यामुळे मला अजिबात अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित करता येत नाही. आता हे का त्याच्या लक्षात आलं? कारण की तो नापास झाला आणि नापास झाल्यानंतर अरे बापरे, आपण नापास झालो, नेमकं काय झालं याची जेव्हा त्यांनी स्वतःशी प्रश्नोत्तरं सुरू केली, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपल्याला अभ्यास करताच येत नाही, आपल्याला अभ्यासात आपलं लक्षच लागत नाही आहे. मग आम्ही त्याला म्हटलं, तो माझ्याकडे आलेला की मी काय करू? म्हटलं आपण पहिले तुझा स्क्रीन टाईम किती आहे ते चेक करू. तो मला म्हणाला, नाही 3-4 तासापेक्षा जास्ती नाही आहे. म्हटलं दिवसभरात 3-4 तास हे तू गॅरंटेड मला सांगतोयस? मला म्हटलं हो हो 3-1 तास मॅक्झिमम, त्याच्यापेक्षा मी हातच नाही लावत. म्हटलं बरं ठीक आहे, हरकत नाही. मग आम्ही कागद पेन घेऊन बसलो. सकाळी किती वाजता उठतोस? सकाळी उठल्यानंतर काय करतोस? मोबाईल बघतो. म्हटलं बरं. किती वेळ बघतो? मग त्याने तो आकडा लिहिला. मग अभ्यासाला किती वेळ बसतोस? 2 तास बसतोस. मग तेव्हा मोबाईल कुठे असतो? शेजारीच असतो. मग तो किती वेळा मध्ये-मध्ये उचलतोस? तरी एक 5-6 वेळा उचलत असेन. म्हटलं बरं. मग त्याचा एकदा उचलल्यानंतर किती वेळ बघतोस? 2-4 मिनिटं, 5 मिनिटं असं करत-करत आम्ही त्याचा दिवसभराचा एक आराखडा तयार केला, की दिवसभरात तो काय करतो? आणि तो जे काही करतो त्याच्यात मोबाईलची भूमिका काय आहे आणि मोबाईल कुठे-कुठे असतो आणि किती-किती वेळ असतो? अर्धा पाऊण तास आम्ही म्हणजे ह्या एक्सरसाइज करत होतो. सगळं डिटेलमध्ये तो लिहित होता. त्याच्यापुढे तो वेळा लिहित होता, की मी किती वेळ मोबाईल वापरला, काय केलं. आणि जेव्हा आम्ही त्या पूर्ण वेळांचं कॅल्क्युलेशन केलं, तेव्हा त्याचा स्क्रीन टाईम 18 तास निघाला. 24 तासातले 18 तास तो मुलगा ऑनलाईन होता. तो मुलगा मोबाईलवरती होता. म्हणजे झोपायचे जे काही 5-6 तास असतील, तेवढेच तास फक्त त्याच्या आयुष्यात मोबाईल नव्हता. बाकी सारा वेळ अगदी बाथरूममध्ये सुद्धा तो मोबाईल घेऊन जायचा. मग तुझा अभ्यास कसा होईल? जर तू दिवसातला 18 तास तुझा स्क्रीन टाईम आहे, तू मध्ये-अधे अभ्यासामध्ये दर 15 मिनिटांनी तू मोबाईल उघडून बघतो आहेस, दर 20 मिनिटांनी तुला WhatsApp चेक करावंसं वाटतंय, Instagram चेक करावंसं वाटतंय, एक धडा अर्धा नाही वाचून झाला की तुला कंटाळा येतो आणि तू लगेच आता बोर झालो, आता मी जरा गेम खेळतो म्हणून 20 मिनिटं धडा वाचायचा आणि 1 तास बोर झालं म्हणून गेम खेळायचा. हे जर कॅल्क्युलेशन असेल तर तुझा अभ्यास होऊ शकत नाही आणि मार्क न मिळणं ह्याच्यात काही म्हणजे विपरीत घडलंय असं नाहीये. हे जेव्हा मी त्याला समजावून सांगितलं, की "बाबा रे, तुला असं वाटतंय की तुझा स्क्रीन टाईम हा 3 किंवा 4 तासाचा आहे, पण तुझा प्रत्यक्ष स्क्रीन टाईम 17 किंवा 18 तासाचा आहे. सो तुला जे वाटतंय ते तुझा आभास आहे. तुला जे वाटतंय ना ते तुला वास्तव माहितीच नाहीये तुझ्या बाबतीतलं आणि तू एका इल्युजनमध्ये, एका आभासी स्वतःसाठी बनवलेल्या जगामध्ये वावरतोयस, की जिथे तुला असं वाटतंय की माझा स्क्रीन टाईम फक्त 3-4 तास आहे." आणि मी तुम्हाला सांगते, ही एकमेव केस नाही आमच्याकडची. आमच्याकडे अगदी शाळेतल्या मुलांपासनं कॉर्पोरेट्समध्ये रिटायरमेंटला आलेल्या स्त्री-पुरुषांपर्यंत आणि 70 ओलांडलेल्या आजी-आजोबांपर्यंत लोकं येतात आणि त्यांना असं वाटत असतं, की त्यांचा स्क्रीन टाईम 2-3 तासाचा आहे आणि जेव्हा आम्ही त्यांच्याबरोबर बसतो आणि काम करायला सुरुवात करतो, तेव्हा लक्षात येतं, की ह्या व्यक्तींचा स्क्रीन टाईम 8 ते 15 तास या रेंजमध्ये आहे. अजून एक उदाहरण देते तुम्हाला. आमच्याकडे माझ्या एका शिबिराला दिवसभराची कार्यशाळा होती, स्क्रीन टाईमवरतीच. त्याला एक 72 वर्षाचे आजोबा आले होते. सोलापूरहून आले होते
आणि त्यांना असं वाटतं की त्यांच्या नातवाचा स्क्रीन टाईम खूप जास्त आहे, तर त्याला 4 गोष्टी सांगता येतील, तो काही त्या शिबिराला येणार नाही. म्हणून ते आले होते समजून घ्यायला. दिवसभराचं शिबिर होतं. संपल्यानंतर संध्याकाळी ते मला म्हणले, की "अगं, मला असं वाटतंय की नातू जाऊ दे, मलाच प्रॉब्लेम आहे आणि माझाच स्क्रीन टाईम खूप जास्त आहे." तर म्हटलं, "बरं, हरकत नाही. तुम्हाला ह्याचं जरी रिअलायझेशन झालं असलं तरी दिवस सत्कारणी लागला असं म्हणायला हरकत नाही. पण नेमकं तुम्हाला असं का वाटतंय?" मग ते म्हणले, की "मी तुला ना माझं शेड्यूल सांगतो. मग तूच मला सांग, की मी बरोबर विचार करतोय का नाही." तुम्ही त्यांचं शेड्यूल ऐकाल ना, तर तुम्हाला धक्का बसेल. रिटायर झालेले 72 वर्षाचे गृहस्थ होते ते आणि ते संध्याकाळी 7 वाजता विविध प्रकारच्या चॅनल्सवरती सिनेमे आणि सीरियल्स बघायला सुरुवात करायचे. Amazon असेल, Netflix असेल, Hotstar असेल, YouTube असेल. संध्याकाळी 7 ला सुरुवात करायचे, सकाळी 7. रोज. संध्याकाळी 7 ते सकाळी 7, 12 तास. मग 7 वाजता ते झोपायचे. कारण दमत असतील ना, एवढा वेळ बघून तुमचं शरीर दमणार. मग ते झोपायचे. मग 12 वाजता उठायचे, जेवायचे. मग काय त्यांना काय कामं घरातली करायची असतील, काय बाहेर जायचं असेल, जे काय असेल त्यांचं, ते रुटीन ते करायचे. परत दुपारी एक अर्ध्या तासाची डुलकी काढायचे. संध्याकाळी काय भाजी आणायची आहे किंवा इतर काही बँकेची कामं असतील ती करणं, असं सगळं करून परत 7 ला सुरू. दुसऱ्या दिवशी सकाळी 7. माझ्याकडे कार्यशाळेला येईस्तोवर दीड वर्ष अशा पद्धतीने ते आयुष्य जगत होते. मी त्यांना म्हटलं, की "तुम्हाला असं नाही वाटलं का, की तुम्ही रात्रभर जागे असता, तर तुमच्या शरीरावरती याचा काहीतरी विपरीत परिणाम होईल?" तर ते मला म्हटले, की "अगं, मी 72 वर्षाचा आहे. समजा मेलोच, तरी काय फरक पडतो?" असा विचार मी इतके वर्ष करत होतो. मला हे लक्षातच आलं नाही, की माझ्या ज्या हॅबिट्स आहेत, ते माझा नातू बघतो. माझ्याच घरात माझा नातू वाढतोय. तो माझा मी ज्या पद्धतीने स्क्रीन वापरतो आहे, तो ते बघतो आणि त्याच्यातनं काहीतरी तो शिकतो आहे, हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं. मला असं वाटायचं, की माझं आता काय माझी रिटायरमेंट झाली, माझं आयुष्य संपलं. आता काय ठीक आहे मजा करू, बघू काय फरक पडतो. रात्री तशी पण लवकर झोप येत नाही. मग बघत बसायचं. मग झोपच येत नाही. मग जेव्हा केव्हा झोप येईल तेव्हा झोपायचं. काय फरक पडतो? उठलं की जेवायचं. दिवस पुढे ढकलायचा ह्या मेंटॅलिटीमध्ये ते गृहस्थ होते. पण त्यांच्या हे लक्षात येत नव्हतं, की त्यांच्या घरात वाढणारा त्यांचा नातू ते सगळं बघतोय आणि आजोबा करू शकतात. आजोबांच्या हातात एवढा वेळ मोबाईल असला तरी चालतो. मग मी मोबाईल वापरला तर बिघडलं कुठे? माझ्या हातात मोबाईल असला तर काय फरक पडतो? हा प्रश्न त्या नातवंडाला पडला होता. त्यामुळे मला अनेक जण असा प्रश्न विचारतात, की "तू कोणासाठी काम करतेस?" तर माझं उत्तर अगदी सोपं असतं, ज्याच्या हातात फोन आहे त्याच्यासाठी मी काम करते. मग त्याचं वय 6 वर्ष असू दे, 5 वर्ष असू दे, नाहीतर 70 वर्ष असू दे, 80 वर्ष असू दे. ज्याच्या हातात फोन आहे, त्यांनी काही मूलभूत गोष्टी आज समजून घेतल्या, तर त्यांचं जगणं सोपं होईल. प्रत्येकाचं आपल्या. ह्याच्यातली सगळ्यात आणि पहिली महत्त्वाची गोष्ट समजून घेतली पाहिजे ती इंटरनेटच्या डिझाईनची. त्याची जी ते ज्या पद्धतीने उभं केलेलं तंत्रज्ञान आहे ना, ते थोडं समजून घेऊया. मी काहीही टेक्निकल बोलणार नाहीये, कारण माझी पद्धत ती नाहीये. मी टेक्निकली आपल्याला काही गरज नसते. आपण युजर्स आहोत, आपण वापरकर्ते आहोत. आपण काय करायचं एवढं फक्त आपल्याला कळलं तरी पण गोष्टी खूप सोप्या होतात. मी जेव्हा म्हणते की इंटरनेटचं डिझाइन तेव्हा ही जी सगळी बटणं आहेत की नाही, फॉरवर्ड, शेअर, लाईकचं बटण किंवा कमेंट करता येणं, एखाद्या ग्रुपमध्ये एखाद्या व्यक्तीला ॲड करता येणं, डिलीट करता येणं, ग्रुप बनवता येणं, ही फीचर्स आहेत ना, हे डिझाइन असतं. ह्यालाच डिझाइन म्हटलं जातं आणि हे डिझाइन मुळामध्ये आपल्याला तिथे आकर्षित करतं. मला काल 100 लाइक्स मिळत होते. आज मला 200 मिळाले, की मला भारी वाटतं. मग मला असं वाटतं, की उद्या मला 300 मिळायला पाहिजेत. मग परवा मला 400 मिळायला पाहिजेत. आणि मग 5व्या दिवशी मला 400 वरनं 50 मिळाले, की मला कसं तरी व्हायला लागतं. कारण मला असं वाटतं, की काय चुकलं असेल? काल जर मला 500 लाइक्स मिळाले, तर आज माझ्याकडनं पोस्ट करताना अशी काय चूक झाली, म्हणून मला 50च लाइक्स मिळाल्या. झालं इथे गोंधळ सुरू झाला. मग ते 50चे परत 500 करायला पुढचे 15 दिवस मी जात राहते. कारण मला सतत असं वाटत राहतं, की
कधीतरी मी 500 मिळवले होते, तर मला परत ते 500चे 1000 करायचे आहेत. मग आज माझी 50वर आहे ना, मी परत करणार, मी परत जाणार, मी अजून काहीतरी वेगळं टाकणार, मी अजून इनोव्हेटिव्ह टाकणार. म्हणजे मग मला 100, 200, 500, 1000 असे लाईक्स मिळतील आणि मग मला बरं वाटेल. आमच्याकडे लोकं येतात, खूप वैतागलेली असतात. वेगवेगळ्या पद्धतीची माणसं येतात माझ्याकडे का मदतीसाठी. त्याच्यातला एक जो घटक असतो, तो बहुतेक वेळा प्रचंड वैतागलेला, निराश झालेला, कंटाळलेला असा घटक असतो. वेगवेगळी कारणं असतात, वैयक्तिक कारणं असतात, नात्यांची कारणं असतात, ऑफिसमधले स्ट्रेस असतात, शिक्षणाच्या संदर्भातले मुलांचे अनेकदा त्यांचं शाळेतनं किंवा कॉलेजमधनं तयार होणारा जो ताण असतो तो असतो. अशी बरीच कारणं असतात. तर यांना विचारलं ना, की ठीक आहे तुला ताण आहे, तुला स्ट्रेस वाटतोय, तुला छान वाटत नाहीये, तर तू काय केलंस ते बदलण्यासाठी? म्हणजे कोणाची मदत घेतलीस का? कुठे शिबिराला गेलास का? कुठे ट्रेकिंगला गेलास का? व्यायाम करतोस का? पळायला जातोस का? रात्री व्यवस्थित झोपतोस का? हे अगदी बेसिक प्रश्न आमचे असतात. तर बहुतेक वेळेला ह्याचं उत्तर नाही असं असतं. मग काय म्हणजे तुला बरं वाटावं ह्याच्यासाठी तू काय केलंस? तर बहुतेक वेळेला उत्तर असतं मी डीपी बदलला. आणि खरंच सांगते 90% वेळा हे उत्तर मला मिळतं, की नाही आम्हाला कसतरी होत होतं, बरं वाटत नव्हतं, छान वाटत नव्हतं, मग आम्ही आमचा फोटो बदलला. आता इथे बघा लक्षात घ्या, काय मानसिक पातळीवरती बदल होतात. जेव्हा मी माझा फोटो चेंज करते, मग तो WhatsApp डीपी असेल किंवा Insta, Facebookवरचे डीपी असतील किंवा स्वतःचा एखादा फोटो टाकत असेल, व्हॉटएव्हर. फोटो जेव्हा मी अपलोड करते, तेव्हा त्या फोटोखाली कमेंट्स यायला सुरुवात होतात आणि फोटोला लाईक्स आणि लव्हज मिळायला सुरुवात होतात. आता जेव्हा कोणीही व्यक्ती फोटो त्याचा पब्लिकली अपलोड करतो, बहुतेक वेळेला म्हणजे आपल्यासारखी सर्वसामान्य माणसं जेव्हा करतात, तेव्हा कोणीही अशी कमेंट करत नाही तिथे, की अत्यंत बावळट फोटो आहे, टाकू नकोस. हां, खाली काय कमेंट्स असतात, "वाह! किती छान दिसतीयेस. वंडरफुल, लव्हली, सुरेख." आता गंमत अशी आहे ना, की हे लिहावं पण आता लागत नाही. आता ते एआय जनरेटेड असल्यामुळे त्याच्या खालच्या कमेंटसुद्धा रेडीमेड येतात. आपल्याला फक्त सिलेक्ट करायची असते कमेंट. तेवढे पण कष्ट आता उरलेले नाहीयेत, की काय मला म्हणायचंय याचा म्हणजे मला लव्हली म्हणायचंय, सुंदर म्हणायचंय, छान म्हणायचंय, फ्रेश म्हणायचंय. याच्यातलं मला काय म्हणायचं आहे याचा चॉईस पण आता मला करण्याची गरज उरलेली नाही माझ्या मेंदूला, कारण मला ते सुद्धा रेडीमेड मिळतंय. मला फक्त तो शब्द सिलेक्ट करायचा आहे. मग खाली अशी लाईन लागते, वाह! छान, सुंदर, टाळ्या, बदाम, लव्ह, लाइक्स. मग इकडे काय होतं मेंदूमध्ये? आपल्या मेंदूमध्ये डोपामाइन नावाचं एक रसायन आहे. हॅपी हार्मोन म्हणतात त्याला. ते स्त्रवायला सुरुवात होते. मला बरं वाटतं. छान वाटतं. गंमत अशी आहे, की सिगारेट प्यायल्यानंतर जे वाटतं ना, तेच डीपी बदलल्यानंतर वाटतं. काहीही फरक नाही. मेंदू त्याच पद्धतीने काम करतो. मेंदू हा एकच अवयव आहे. तुम्ही त्याला काहीही फीड करा, तो अवयव म्हणून एकाच पद्धतीने काम करतो. त्यामुळे सिगारेटचा कश मारल्यानंतर जे काही त्या व्यक्तीच्या मेंदूमध्ये घडतं, तशाच पद्धतीची गोष्ट त्याला लव्ह, लाईक आणि कमेंट्स मिळाल्यानंतर फोटोवरती मेंदूमध्ये घडतं. म्हणून डिजिटल स्पेसला डिजिटल ड्रग असा शब्द वापरला जातो. कारण जसं ड्रग किंवा जसं अंमली पदार्थ एखाद्या माणसावरती हावी होतात, त्याच्या विचार करण्याच्या पद्धती बदलतात, त्याच्या आवडीनिवडी बदलतात, त्याच्या आनंदाच्या कल्पना बदलून टाकतात. तीच गोष्ट डिजिटल स्पेस करतं जर ती बॅलन्सली वापरली नाही तर. त्याचा योग्य वापर करायला आपल्याला जमलं नाही तर तेच करतं डिजिटल स्पेस. तुमचा आनंद, तुमचं सुख, तुमचं समाधान, तुमचं दुःख या सगळ्या गोष्टी त्या एका जागेशी आणून जोडून ठेवतं. मला आनंद वाटला तरी तो मी तिथेच सांगणार आहे, मला दुःख वाटलं तरी तो मी तिथेच सांगणार आहे, मला समाधान हवं तर ते मी तिथेच शोधणार आहे, मला सुख हवं तर तेही मी तिथेच शोधणार आहे. अशी काहीतरी एक अत्यंत विचित्र अवस्था आत्ता आपल्या सगळ्यांची झालेली आहे. आणि कोणीही डिनाय करण्यात अर्थ नाही. याचं कारण असं आहे की जर आपला स्क्रीन टाईम हा 4-5 तासांच्या पेक्षा जास्त असेल, तर आपण आज ना उद्या ह्या ट्रॅपमध्ये अडकणार आहोत हे लिहून घ्या.
ह्याला पर्याय नाही. हे अडकणं टाळण्यासाठी, हे अडकणं समजून घ्यायचं असेल, तर काही गोष्टी मूलभूत समजावून घ्याव्या लागतील. त्याच्यातली एक गोष्ट म्हणजे ह्याचं डिझाइन. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जी मला असं वाटतं की सगळ्यांना अगदी लख्खपणे माहिती असली पाहिजे, ती म्हणजे हे कुठलंही माध्यम आपल्याला फुकट मिळत नाही. आपण WhatsApp वापरण्यासाठी किंवा Instagram वापरण्यासाठी, Facebook वापरण्यासाठी, वेगवेगळे गेमिंगचे व्हिडिओज किंवा गेमिंग ॲप्स वापरण्यासाठी पैसे भरत नसलो, तरीसुद्धा इंटरनेटचं जग आपल्याकडनं वाजवून किंमत घेतं. ही किंमत कशाची असते? ही किंमत तुमच्या डेटाची असते. डेटा म्हणजे वैयक्तिक माहिती. आपल्या सगळ्यांचे डिजिटल फुटप्रिंट्स असतात. फुटप्रिंट म्हणजे पाऊलखुणा. डिजिटल फुटप्रिंट म्हणजे काय? तर ऑनलाईन जगामध्ये, इंटरनेटच्या जगामध्ये गेल्यानंतर मी मुक्ता चैतन्य काय काय करते? ती काय अपलोड करते? ती काय डाउनलोड करते? ती काय बघते? ती काय ऐकते? ती काय वाचते? ती कोणाचे प्रोफाइल्स फॉलो करते? ती कुठले लेख वाचते? ती कुठले YouTubeवरचे व्हिडिओज बघते? ती कुठलं ई शॉपिंग प्लॅटफॉर्म वापरत असेल, तर ती कुठलं ई शॉपिंग प्लॅटफॉर्म वापरते? ती कोणाला लव्ह देते? ती कोणाला लाईक देते? ती कोणाच्या प्रोफाइल्सच्या खाली कमेंट्स करते? ती कुठले व्हिडिओज किंवा कुठल्या पोस्ट शेअर करते? हे सगळं मिळून आपला डिजिटल डेटा तयार होतो. डिजिटल फुटप्रिंट्स तयार होतात. आणि इथे बसलेला प्रत्येक व्यक्ती ज्याच्या हातात मोबाईल आहे, त्या सगळ्यांचं माझ्यासकट डिजिटल प्रोफाईल असतं. म्हणजे ऑफलाईन जगामध्ये मी अशी दिसते, ऑनलाईन जगामध्ये मुक्ता चैतन्य कशी दिसते, हे ती काय करते ऑनलाईन जगामध्ये जाऊन याच्यावरनं ठरतं. ती कुठली वेबसाईट्स बघते, ती कुठली ॲप्स वापरते, ती कुठला सोशल मीडिया वापरते, ती कुठले काय सर्च करते Googleवरती जाऊन, ती Google मॅप्स वापरत असेल तर ती कुठे-कुठे जाते, कुठल्या-कुठल्या जागांना भेटी देते. हे सगळं जे काही अगदी एखादी छोटीशी कमेंट ती सुद्धा आपल्या डिजिटल प्रोफाईलमध्ये ॲड केली जाते आणि 24 तास, 12 महिने, दिवस-रात्र प्रत्येक क्षणाला आपलं डिजिटल प्रोफाईल हे अपडेट होतं. प्रत्येक क्षणाला त्याच्यात भर घातली जाते, की ही आत्ता काय केलं हिनी, मग काय केलं हिनी, हिचं काय बिहेवियर आहे. आता हे सगळं का केलं जातं? तर आपण कोण आहोत ह्याचा शोध घेण्यासाठी. आपण विचार काय करतो? आपण आपल्या आवडी काय आहेत? आपले मित्र कोण आहेत? आपल्याला काय आवडतं? आपण कशासाठी ऑनलाईन स्पेसमध्ये येतो? तिथे आल्यानंतर आपण काय करतो? ह्या सगळ्याचा अभ्यास करून मुक्ता चैतन्य ही नेमकी ऑनलाईन स्पेसमध्ये वापरकर्ती म्हणून कशी आहे? ह्याचा अभ्यास केला जातो दिवस-रात्र प्रत्येक क्षणाला आपल्यापैकी प्रत्येकाचा. त्याच्यापासून कोणीही वाचलेलं नाही. जो माणूस ऑनलाईन स्पेसमध्ये आहे, ज्याच्या हातात इंटरनेट आहे, त्याचं डिजिटल प्रोफाईल आहे आणि त्याचा अभ्यास चालू आहे. आता तुम्हाला असा प्रश्न पडेल, की इतके आपण 140 कोटींचा देश आहोत. मी एवढंसा कुणीतरी कुठेतरी राहतो, काय फरक पडतो? असा समज करून घेऊ नका. हे डिजिटल प्रोफाईल का लागतं लोकांना? कोणाला लागतं? हे सगळ्यांना लागतं. हे डिजिटल प्रोफाईलच्या मागे जाहिरातदार असतात. कारण तुम्हाला, मला, आपल्या सगळ्यांना वेगवेगळी प्रॉडक्ट्स त्यांना दिवस-रात्र विकायची आहेत. ह्या डिजिटल प्रोफाईलच्या मागे सरकारं असतात. कारण आपला मतदार कशा पद्धतीने वळवता येईल आपल्याकडे ह्याचा अभ्यास दिवस-रात्र वेगवेगळ्या एजन्सीजना करायचा असतो. आणि ह्याच्या मागे सायबर क्रिमिनल्स पण असतात. कारण मला एखाद्याला गणवायचं असेल, मला एखाद्याच्या खिशातनं पैसे काढायचे असतील, तर मुळात तो काय करतो तिथे येऊन, हे मला कळलं, तर त्याच्यातल्या खिशातनं पैसे काढायचे कसे, हे मला सोपं जातं. माझ्या जर आवडी-निवडी, माझं बिहेवियर पॅटर्न, माझा वागण्या बोलण्याची सर्च करण्याची पद्धत जर सायबर क्रिमिनल्सना माहिती असेल, तर मला गंडवणं, माझ्या खिशातनं पैसे काढून देणं आणि मला डिस्ट्रॉय करणं हे समोरच्या पार्टीला अतिशय सोपं जातं. म्हणून आज असं म्हटलं जातं, की डिजिटल डेटाला सोन्याचे भाव आहेत. इट्स अ नेक्स्ट गोल्ड. का? कारण की सगळं त्याच्यावरती अवलंबून आहे.
आपण WhatsApp वापरतो, आपण सतत एकमेकांना मेसेजेस पाठवत असतो. आपल्याला असं वाटतं, की हे कोणाला लागणार आहे? हे तुझ्या आणि माझ्या पुरतं आहे, असं समजू नका. एक बिग बॉस बसलेला आहे आणि तो कॉन्स्टंटली आपल्याकडे बघतोय असंच समजा. कारण येणारा काळ हा आपल्याला वाटतो त्याच्यापेक्षा अतिशय कठीण आहे, अग्रेसिव्ह आहे. कारण तंत्रज्ञान बदलतंय. त्याच्यामुळे डिजिटल डेटा मग तुम्ही असं म्हणाल, की मग इंटरनेट वापरायचंच नाही का? वापरायचं. जरूर वापरायचं. पण आपण ते का वापरतोय? आम्ही 5 प्रश्न सांगतो कायम. स्क्रीन टाईम मॅनेज करायचा तर टाईमकडे बघू नका, की मी काल 1.5 तास वापरला, आज मी 2 तास वापरला, असं गणित लावण्यापेक्षा आम्ही 5 प्रश्न सांगतो. हे 5 प्रश्न स्वतःला विचारा, की का वापरतोय? कुठे वापरतोय? कधी वापरतोय? किती वापरतोय? आणि कशासाठी वापरतोय? ह्या 5 प्रश्नांची उत्तरं, खरी उत्तरं जर तुमच्याकडे असतील, तर तुमचा स्क्रीन टाईम आपोआप कमी होतो. त्याच्यासाठी वेगळं काहीही करावं लागत नाही. मला फोन उघडून बघावासा वाटल्यानंतर माझ्या डोक्यात हे प्रश्न उपस्थित झाले पाहिजेत, की मी आत्ता का मोबाईल उघडतोय? कशासाठी उघडतोय? मी काय बघायचंय मला तिथे? किती वेळ मी बघणार आहे किंवा बघतोय? आणि मी हे सगळं कशासाठी करतोय? माझी ही प्रायोरिटी आत्ता आहे का? माझा हा अग्रक्रम आत्ता आहे का? माझी गरज आत्ता आहे का मी आत्ता मोबाईल उघडला पाहिजे ही? हे 5 प्रश्न जर मी स्वतःला प्रत्येक वेळेला विचारत राहिले, माझ्या मेंदूला जी ती सवय लागली प्रश्न विचारण्याची, तर माझा स्क्रीन टाईम आपोआप कमी होतो. कारण जेव्हा अनावश्यक पद्धतीने आपण मोबाईल ओपन करायला जातो, तेव्हा लगेच मेंदू आपल्याला सांगतो, की "आत्ता हे तू का करतोयस?" कारण आपणच मेंदूला ती शिस्त लावलेली असते. त्यामुळे मेंदू हा प्रश्न विचारतो आणि मेंदूने एकदा तो प्रश्न विचारायला सुरुवात केली, की आपण आपोआप फोन ठेवतो. कारण आपल्याला कळतं, की मला आत्ता गरज नाहीये ह्याची. मी उगीचच बघते आहे. मी उगीचच उघडते आहे. आत्ता काय होतंय, आत्ता आपण काही क्वेश्चनच करत नाही आहोत. आत्ता आपण काहीही करत नाहीत. आपण एखाद्या यंत्रासारखे ते यंत्र वापरतो, की तो हातात आहे ना, मग तो उघडून बघायचा. म्हणजे रिकाम्या जागा भरा, ह्या पद्धतीने आपण मोबाईल वापरतो. काहीही करायला नसलं, की माणसं मोबाईल घेऊन बसतात. तुम्ही बघा, प्रवासात, हॉटेलात किंवा इतरत्र कुठे लग्न कार्यांमध्ये तुम्हाला असं दिसेल, की माणसं आपापल्या फोनमध्ये अशी असतात. तिकडं काय का चालेना. माझा फोन आणि मी त्याच्यात डोकं घालून बसणार. तिथे हा प्रश्न मेंदूने उपस्थित केला पाहिजे, की तू लग्नाला आलायस, तू लग्न कार्यात आहेस, तू हॉटेलमध्ये आलायस मित्रांबरोबर जेवायला किंवा फॅमिलीबरोबर जेवायला किंवा तू थिएटरमध्ये आहेस, सिनेमा बघायला आलायस किंवा तू कुठे दुसरीकडे आहेस, ट्रॅव्हल करतोयस, काहीतरी वेगळं पण चालू आहे आजूबाजूला. ते तुला बघायचं आहे का मोबाईलमध्ये कोणीतरी तिसऱ्यानी बनवलेलं रील बघत बसायचं आहे? हा प्रश्न मेंदूने विचारणं गरजेचं आहे. पण मेंदू कधी तो प्रश्न विचारेल? जेव्हा मेंदूला आपण ही सवय लावू, की हे 5 प्रश्न मी विचारणार आहे सतत स्वतःला. एकदा ती सवय लागली, की मेंदू तुम्हाला बरोबर कंट्रोल करतो. तुमचं इम्पल्स कंट्रोल करायला मदत करतो. तुम्हाला हे आपणच स्वतःला शिकवत जातो, की आत्ता गरज नाहीये, आत्ता नको बघूस. पण आत्ता गरज नाहीये, आत्ता नको बघूस इथपर्यंत येण्याची प्रक्रिया सगळ्यात किचकट असते. कारण हे 5 प्रश्न सोपे वाटतात का, कुठे, कशासाठी, किती आणि कधी. पण हे प्रश्न सतत विचारणं हे स्वतःला त्रास देण्यासारखं असतं. कारण मोबाईल बरा असतो ना, वेळ बरा जातो, टाईमपास छान होतो. आपल्याला काहीच करायला लागत नाही. कोणीतरी नाचतंय, आपण बघतोय. कोणीतरी रेसिपी बनवतायत, आपण बघतोय. मला काहीच करायला लागत नाही. तुम्हाला एक उदाहरण देते. माझी एक मैत्रीण आहे. तिचा एकदा मला खूप वैतागून फोन आला आणि चिडचिड फोनवरती. तर मी म्हटलं, की "एक तर तू शांत हो. काय झालंय? मोठे 2 वेळा श्वास घे बरं. का बरं एवढी चिडचिड करतेयस?" तर मला म्हणली, की "अगं, WhatsAppला ना एक ग्रुप केलाय. त्याच्यात मी एकटीच आहे." तिने एकटीचाच ग्रुप बनवला होता. बरं हे पण एक नवीन आहे हं. बऱ्याच लोकांचे असे एकट्यांचे ग्रुप असतात. त्या ग्रुपमध्ये ती एकमेव व्यक्ती असते. तर तिने ते स्वतःचाच एक एकटीचा WhatsApp ग्रुप बनवला होता. म्हटलं बरं हरकत नाही. पण तू कशासाठी बनवला होतास? नाही गं, मी ना इतके YouTubeवरती खाण्याचे व्हिडिओज बघते, Instaवर रेसिपीज बघते. मग मला असं वाटतं आपण कधीतरी करू आणि मग ते नंतर सापडत नाहीत. स्क्रोलमध्ये वर निघून गेलं की ते सापडत नाहीत. म्हणून मग मी ते सगळ्या लिंक्स आहेत ना, त्या लिंक्स त्या ग्रुपमध्ये सेव्ह करून ठेवते. म्हणजे मग कधीतरी आपण ते करू, ते शोधायची गरज नाही. म्हटलं आयडिया तर चांगली आहे. किती लिंक्स अशा सेव्ह केल्या आहेस तू? म्हणजे तुला एवढी चिडचिड होण्याइतकं काय घडलंय? तर म्हणली, "अगं मी आज ना वेळ होता म्हणून मी चेक केलं तर 750 लिंक्स आहेत."
हां, तिने 750 लिंक्स तिच्या एकटीच्या ग्रुपमध्ये टाकलेल्या होत्या. म्हटलं बरं, म्हणजे तुझ्याकडे 750 रेसिपीज आहेत. म्हणली हो, जगभरातल्या रेसिपीज आहेत. तू म्हणशील त्या क्युझिनच्या, तू म्हणशील त्या प्रांतातल्या, तू म्हणशील त्या देशातल्या रेसिपीज आहेत. म्हणलं जबरदस्त कलेक्शन आहे. केल्यास किती? 1. फ्रस्ट्रेशन ह्याचं होतं, की माझ्याकडे 750 रेसिपीज आहेत, हँडी आहेत, ओपन केली की रेसिपी सुरू होणार आहे, पण मी एकच केलेली आहे. मोबाईल तुम्हाला अनेक गोष्टींमध्ये असं कंपल्शन करतो. हे जे ना की सेव्ह करून ठेवू, नंतर करायला, सेव्ह करून ठेवू. कोणीही ते सेव्ह केलेलं नंतर बघायला जात नाही. जसं आता डिजिटल फोटोग्राफी सुरू झाल्यापासून मोबाईलमध्ये आपण हजारोनी फोटो काढतो आणि मागे जाऊन परत कधीही ते फोटो बघत नाही किंवा त्याच्यातले 4 फोटो बघतो आणि बाकी फोटो तसेच कचरा बनवून, डिजिटल कचरा बनवून आपल्या मोबाईलमध्ये पडलेले असतात. पण आपण आपले फॅसिलिटी म्हणून कच्चाच फोटो काढत सुटलेलो असतो. पण तो फोटो काढणं हा डिजिटल कचरा आहे हे आपल्याला माहिती नसतं. त्याच्यामुळे आपण हा विचारच करत नाही की माझ्या मोबाईलमध्ये हा कचरा मी का गोळा करून ठेवलेला आहे, तो मी का साफ करत नाही. म्हणजे आपल्याकडे जशी प्रत्यक्ष जगातल्या कचऱ्याची एक मोठी समस्या आहे, तशी दुसरी एक मोठी समस्या ही डिजिटल कचऱ्याची आहे. आणि ती समस्या मोठी काय आहे? तुमच्यापैकी किती जण ChatGPT वापरलेले आहेत? बरेच जण असतील आय गेस. येस, तरुण मुलांमध्ये तर बहुतेक सगळ्यांनी ChatGPT वापरलेलं असेल किंवा कुठलं तरी AI टूल. ChatGPTच वापरायला पाहिजे असं नाही. पण गमतीचा भाग असा आहे की AI चांगलं आहे का वाईट आहे? तर चांगलं आहे, वाईट आहे, दोन्ही आहे. पण आपल्या दृष्टीने म्हणजे सर्वसामान्य ग्राहक म्हणून जर विचार केला तर आपल्या दृष्टीने सगळ्यात मोठी धोकादायक गोष्ट काय आहे माहिती आहे का? AI काय करतंय? AI तुम्हाला सांगतं की तू विचार करू नकोस. तुझ्यासाठी सगळा विचार मी करतो. तू काही करूच नको. तू बस. बाकी मैं देखता हूं. अशी आत्ताची अवस्था आहे. म्हणजे आम्ही शाळा कॉलेजेसमध्ये काम करते मी. आत्ता मी 2500 मुलांबरोबर काम करते. तुम्हाला सांगते तिसरीतली मुलं, मी पहिलीपासून 12वी पर्यंत आत्ता 2500 मुलांबरोबर काम करते. तिसरीतली मुलं बेसिक होमवर्क करण्यासाठी, गृहपाठ करण्यासाठी ChatGPT वापरतात. 2 अधिक 2 4 हे उत्तर काढण्यासाठी ChatGPT वापरतात किंवा स्वतः उत्तर काढलेलं असतं 2 अधिक 2 4, पण ते बरोबर आहे का हे चेक करायला ChatGPT वापरतात. ह्याच्यासाठी नाही आहेत ही टूल्स. पण ती इतकी सहज उपलब्ध आहेत आपल्याला, इतकी हँडी आहेत, आपल्या मोबाईलमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे आपल्याला हे कळतच नाही की ह्याची मला गरज आहे का नाही आहे. आम्ही कॉर्पोरेट्समध्ये जेव्हा काम करतो तेव्हा एक तिथले सर आहेत ज्यांच्या कंपनीमध्ये मी रेग्युलरली स्क्रीन टाईम मॅनेजमेंटसाठी त्यांच्या एम्प्लॉईजसाठी काम करते. तर ते सर मला म्हटले की अगं प्रॉब्लेम असा आहे ना की आता सगळ्यांची लेटर्स जी असतात ना, म्हणजे सुट्ट्यांची म्हणजे मला सुट्टी हवी आहे असं पत्र, मी आजारी आहे म्हणून मला सुट्टी हवी आहे असं पत्र, मला रेझिग्नेशन द्यायचं आहे किंवा मला काही दुसरं, सगळ्यांचे म्हणले ड्राफ्ट सेम असतात. सगळ्यांचे सेम ड्राफ्ट, सगळ्यांची सुरुवात सारखी, मध्य सारखा, शेवट सारखा, फक्त नावं बदललेली असतात. कारण सगळेजण ChatGPTवरनं घेतात. सगळेजण ChatGPTला वापरतात की मला तू रेझिग्नेशन लेटर दे, मला तू लीव्ह लेटर दे, मला तू सिक लेटर दे. की ते ChatGPTचा एक फॉर्मॅट असतो, तो फॉर्मॅट येतो. लोक फक्त तिथे स्वतःचं नाव, कंपनीचं नाव बस, आणि ते झालं, छापायचं, पाठवायचं. माझ्या दृष्टीने स्क्रीन टाईममध्ये किंवा डिटॉक्समध्ये अजून एक महत्त्वाचा घटक आहे, तो म्हणजे माझी स्वतःची इंडिव्हिज्युअलिटी, युनिकनेस. आपण माणसं आहोत. प्रत्येक माणूस हा दुसऱ्या माणसापेक्षा वेगळा आहे, नैसर्गिकपणे वेगळा बनवलेला आहे. त्या पद्धतीने आपला मेक आहे. आपण सगळे सारखे दिसत नाही, आपण सगळे सारखे वागत नाही. आपले बिहेवियर म्हणजे आपल्या वर्तणुकीचे जे पॅटर्न्स आहेत ते सारखे नाहीत. आपल्या केसांचा पोत सारखा नाही, आपल्या डोळ्यांचा रंग सारखा नाही. आपण कोणीही एकमेकांसारखे नाही. आणि ही सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे माणूस म्हणून, की आपण एकमेकांसारखे नाही आहोत. प्रत्येक जण युनिक आहे, प्रत्येक जण वेगळा आहे. पण जेव्हा आपण इंटरनेटवरती अनावश्यक पद्धतीने त्याचा वापर करायला सुरुवात करतो किंवा ज्याची गरज नाहीये त्या गोष्टींचा वापर करायला सुरुवात करतो, तेव्हा त्याचं एक सपाटीकरण होतं, सार्वत्रिकरण होतं.
तुम्ही आता बघा, जर इथे तरुण मुलं आहेत, इन्स्टावरती मुलं आणि मुली एका विशिष्ट पद्धतीनेच दिसतात, एका विशिष्ट पद्धतीनेच बोलतात. त्यातलं व्हेरिएशन हळू-हळू संपत चाललंय. कारण मी अशा पद्धतीने दिसलो नाही, मी अशा पद्धतीने बोलले नाही किंवा बोललो नाही, तर मला लाइक्स मिळणार नाहीत. मग माझी इंडिव्हिज्युअलिटी काय आहे, युनिकनेस काय आहे, हा मुद्दा वेगळा राहतो. मला ते लाइक्स पाहिजेलेत, मग मी छापाचे सगळे ठोकळे तयार होतात. सगळेजण सारखे. आणि हा मला असं वाटतं इंटरनेटचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, की तो आपल्याला सगळ्यांना एकासारखं बनवत चाललेला आहे. आपण सगळे थोडे वर्षांनी सारख्या पद्धतीने बोलणार, सारखे शब्द, सारखी भाषा, सारखी एक्सप्रेशन्स, काही वैविध्यच उरणार नाही माणसांमध्ये. ही जर कंडिशन आली तर ती मला असं वाटतं सगळ्यात डेंजरस कंडिशन आहे. कारण स्पीशीज म्हणून आपण तगून राहिलेलो आहोत. एक जैवविविधता आपल्यातली आहे, एक आपल्यातला वेगळेपणा आहे, म्हणून एक प्रजाती म्हणून आपण शिल्लक आहोत. आपण जर सगळे सारखे वागायला लागलो, सारखे दिसायला लागलो, सारखे बोलायला लागलो, तर प्रजाती म्हणून आपलं वैविध्य संपत जाईल आणि मग आपल्या तो अस्तित्वाचा प्रश्न तयार होईल. हे सांगण्याचं कारण असं की हे सगळं स्क्रीन टाईमशी, हे सगळं तुम्ही कशा पद्धतीने इंटरनेट वापरताय, मी कशा पद्धतीने इंटरनेट वापरतेय, ह्याच्याशी येऊन थांबतं. ह्याच्यातलं कुठलीही गोष्ट इंडिपेंडेंटली घडत नाही. म्हणजे आता एआयचा बराच बोलबाला आहे सध्या आणि सगळेजण एआय ओरडत असतात किंवा प्रत्येक ठिकाणी हे एआयच्या माध्यमातून बनवलेलं आहे. थोड्या दिवसांनी मिसळीचे स्टॉल सुद्धा एआय मिसळ असं दिसायला लागलं तर आपण कोणीही शॉकमध्ये जायची गरज नाही. इतकं जास्त एआय चालू आहे. पण एआय मी कशासाठी वापरते? पुन्हा तोच प्रश्न महत्त्वाचा आहे की का, कुठे, कशासाठी, किती आणि कधी? हे प्रश्नांची उत्तरं जर मला मिळाली नाहीत तर माझा स्क्रीन टाईम वाढणार, माझा डिपेंडन्सी वाढणार, इंटरनेट ॲडिक्शनची समस्या वाढणार. आम्ही एक इंटरनेट डी-ॲडिक्शन सेंटर चालवतो, इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्र. 17-18 वर्षाची मुलं आमच्याकडे ॲडमिट होतात तेव्हा इतकी ॲग्रेसिव्ह झालेली असतात, इतकी ॲग्रेसिव्ह की आई-वडिलांना मारण्यापर्यंत गेलेली असतात. का? तर आई-वडील सांगतात की आता मोबाईल वापरू नकोस, गेम्स खेळू नकोस, सोशल मीडियावर जाऊ नकोस, मोबाईल बंद कर, दुसरं काहीतरी कर. एवढं सांगतात म्हणून ते आई-वडिलांवर हात उगारतात. अशा केसेस मी बघितलेल्या आहेत की जिथे पालकांना ॲडमिट करावं लागलेलं आहे. इतकं मारलं मुलांनी. का? तर इंटरनेट, मोबाईल वापरू नको असं सांगितलं. हे नॉर्मल नाहीये, हे आपण लक्षात घेऊया. आणि हे असं नाहीये की ह्या 2-4 केसेस असतात. घराघरातून आत्ता मोबाईलवरनं भांडणं सुरू आहेत. घराघरातून आत्ता मोबाईलवरनं वादावादी सुरू आहेत. तुम्ही फॅमिली कोर्टात जाऊन बघा, तिथे एक आता वेगळी कॅटेगरी सुरू झाली आहे डिवोर्सची. मोबाईल. त्याचा केंद्रस्थानी संघर्षाचं कारण मोबाईल असतं. अशी एक वेगळी कॅटेगरी आता तुम्हाला फॅमिली कोर्टात बघायला मिळेल. हे सगळं कुठून होतंय? हे सगळं स्क्रीन टाईमचा परिणाम आहे. आपण जरुरीपेक्षा जास्त जेव्हा मोबाईल वापरायला सुरुवात करतो, त्याचा हा परिणाम आहे. मग ह्याच्यातनं बाहेर कसं पडायचं? सगळ्यात मूलभूत प्रश्न. साधी गोष्ट म्हणजे मला ना कधी-कधी असं वाटतं, की आपण विनाकारण आपलं आयुष्य आणि आपला भवताल इतका कॉम्प्लेक्स करून ठेवलेला आहे. साधं पुण्याहून कराडला यायचं तरी पण मी मध्ये कुठेतरी थांबते ना, एक थांबा तर घेतो आपण. चहा पिऊ, वॉशरूमला जाऊन येऊ, पाणी पिऊ, व्हॉटएव्हर. पण मोबाईलच्या बाबतीत आपण थांबे घ्यायचेच विसरलोय. आपण थांबेच घेत नाही. ब्रेक्स घेणं, मध्ये-मध्ये थांबणं, ही इतकी महत्त्वाची गोष्ट असते. कारण आपला मेंदू जो आहे ना, तो मेंदू ह्या सगळ्यांनी हायपर ॲक्टिव्ह म्हणतात त्याला. अतिउत्तेजित. कारण सतत मोबाईल जेव्हा आपल्या डोळ्यासमोर असतो, त्याच्यात रंग असतात, त्याच्यात आवाज असतो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी चालू असतात, स्टोरीज असतात. म्हणजे अल्टिमेटली आपला मेंदू हा सतत ॲक्टिव्ह आहे. तो सतत काहीतरी रिसीव्ह करतोय, तो घेतोय सतत काहीतरी, कसला तरी विचार करतोय. त्याला थांबायला आपण स्कोपच ठेवलेला नाही. त्याला अशी फुरसतच नाहीये, की तो काहीही करणार नाही त्या काळामध्ये. तो शांत बस, तो काहीच करणार नाही. अशी फुरसतच आपल्या मेंदूला आत्ता उपलब्ध नाही. त्याच्यामुळे थांबे घेण्याची गरज आहे. त्याचे 2-3 प्रयोग आम्ही केलेले सांगते. त्याच्यातला तुम्हाला जो रुचेल, पचेल, पटेल तो तुम्ही पर्याय वापरू शकता.
पहिला पर्याय असतो तो म्हणजे नो स्क्रीन डे. एक पूर्ण दिवस सकाळी उठल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी उठेपर्यंत कुठलाही स्क्रीन वापरायचा नाही. मोबाईल असू दे, लॅपटॉप असू दे, टीव्ही असू दे, टॅब असू दे, तुमच्याकडे जे कुठलं गॅजेट असेल इन्क्लुडिंग टेलिव्हिजन, काहीही वापरायचं नाही. पूर्ण 24 तास कुठल्याही स्क्रीनशिवाय जगायचं, जगून बघायचं. हे करत असताना एक डिस्क्लेमर आहे. ज्यांना खूप जास्त इंटरनेटवरती जाण्याची, मोबाईल वापरण्याची सवय आहे, त्यांना कदाचित असं होऊ शकतं की अस्वस्थता येऊ शकते, त्रास होऊ शकतो. होतो हो, आम्ही बघितलंय. जसे दारू, सिगरेटमध्ये विथड्रॉल सिम्प्टम्स असतात की नाही, तसे इंटरनेटमधनं जेव्हा तुम्ही बाहेर यायचा प्रयत्न करत असता, त्याच्या डिपेंडन्सीमधनं, तेव्हा विथड्रॉल सिम्प्टम्स येतात. आमच्याकडे ॲडमिट जे मुलं होतात, डोकं दुखतं, अंग दुखतं, उलट्या होतात, पोट दुखतं, हे सगळं होतं. सो ज्यांचा स्क्रीन टाईम खूप जास्त आहे त्यांना त्रास होऊ शकतो हे लक्षात घ्या. त्यांनी थोडं कमी वेळाचं टार्गेट ठेवा. 12 तास, 6 तास अशी सुरुवात करा आणि वाढवत न्या. दुसरा सोपा उपाय म्हणजे रात्री सकाळी उठल्यानंतर पहिला 1 तास आणि रात्री झोपायच्या आधी 1 तास कुठलाही स्क्रीन बघायचा नाही. हा इतका परिणामकारक एफर्ट आहे ज्याचा रिझल्ट मी रोज बघते. माझ्याबरोबर काम करणारे सगळेजण हे फॉलो करतात. कारण त्याचे इतके एक्सलंट रिझल्ट आहेत. सकाळी उठल्यानंतर पहिला 1 तास कुठलाही स्क्रीन बघायचा नाही. टीव्ही नाही, रेडिओ नाही, टॅब नाही, तुमचा मोबाईल नाही, काहीही नाही. बऱ्याच लोकांना सवय असते उठल्या उठल्या बातम्यांचं चॅनल लावून टाकायचं. ते मागे बॅकग्राऊंड म्युझिक सारखं चालू असतं. गरज नाही. आपल्याला बॅकग्राऊंड म्युझिकची गरज नसते. बॅकग्राऊंड म्युझिक वातावरणात खूप असतं. पक्षी ओरडत असतात, काय वेगवेगळे आवाज येत असतात, वाहनं जात असतात. हे बॅकग्राऊंड म्युझिक पुरेसं आहे. अजून टेलिव्हिजनचं बॅकग्राऊंड म्युझिक नको. तो सकाळी उठल्यानंतर पहिला 1 तास आणि झोपायच्या आधी 1 तास टीव्ही आणि मोबाईल बंद करायचा. झोपायच्या आधी 1 तास का? कारण हा जो हायपर ॲक्टिव्हनेस असतो, अति उत्तेजना असते मेंदूची, तिथे मेंदूला शांत व्हायला थोडीशी मदत मिळते. काम डाऊन व्हायला मदत मिळते. मी आज दिवसभर काय केलं ह्याचा विचार करायला तर मेंदूला वेळ हवा की नको? आमच्याकडे लोक येतात ना, मी हे कायम करून दाखवते. कारण मला ते इतकं वाईट वाटतं जेव्हा मी असे लोकांचं एन्काउंटर करते. ते लोक येतात ना आणि आम्ही जेव्हा दिवसभराचा स्क्रीन टाईम मी मगाशी सांगितलं तसा सगळा तो चार्ट जेव्हा करत असतो, तेव्हा ते सांगतात, "नाही, मी असा झोपून असा बघत होतो स्क्रीन आणि मग तो तोंडावर पडला." हे इतकं कॉमन आहे की झोपेपर्यंत असा बघायचा की तो एकदा तोंडावर पडला म्हणजे आता शक्य नाहीये, तुझं शरीर पण आता साथ देत नाहीये, मग तू झोप. ह्या टोकापर्यंत जाण्याची खरंच गरज आहे का? परत 5 प्रश्न. इतकं टोकापर्यंत जाण्याची गरज आहे का? त्याच्या आधी नाही थांबता येऊ शकत का? कारण ही डिपेंडन्सी आहे, हे व्यसन आहे, हे मेंदूला लागलेली सवय आहे. ती रिव्हर्स करता येते, ती बदलता येते. कारण मेंदू हा अवयव आहे, तो काही रिजिड नाही. तुम्ही त्याला जर तशा इन्स्ट्रक्शन्स दिल्या तर तो बदलतो, त्याच्या सवयी बदलता येतात. सो सकाळी पहिला 1 तास, झोपायच्या आधीचा 1 तास कुठलाही मोबाईल वापरायचा नाही. जेवताना मोबाईल वापरायचा नाही. सगळ्यात मोठं टास्क आहे मला वाटतं हे. घरोघरी टीव्ही लावायचा आणि मग सगळ्यांनी त्याच्यासमोर बसायचं आणि जेवायचं. मग मुलं पण तेच करतायत, मोठे पण तेच करतायत. आमच्याकडे आया आणि बाबा येतात, नवीन नवीन पालक झालेले आई-बाप. त्यांची मुलं साधारण 4 वर्षाच्या खालची आहेत. अहो, ते मोबाईल आणि टीव्ही दाखवलं ना जेवतच नाही. म्हटलं सवय कोणी लावली? ज्यांनी सवय लावली त्यांनीच मोडायची सवय. तुमच्या कन्व्हिनियन्ससाठी तुम्ही मोबाईल आणि टीव्ही लावून देता आणि त्याच्या समोर बसवून मुलांना जेवायला घालता. हळूहळू मुलाला त्याची सवय होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, कोविड नंतर जेव्हा लॉकडाऊन संपलं आणि शाळा सुरू झाल्या आणि आमचं काम शाळेमध्ये सुरू झालं, तर एक समस्या आम्हाला दिसायची की मुलं डबा खात नाहीत. विशेषतः 5वीच्या खालची मुलं डबाच खायची नाही आणि तो कचऱ्यात फेकायची. तर शिक्षक हवाल देईल की मुलं डबा का नाही खात आहेत. मग ज्या शाळांमध्ये मी काम करते तिथे मग आम्ही थोडा मुलांशी बोलायला सुरुवात केली की काय प्रॉब्लेम आहे, म्हणजे येणारा डबा आवडत नाही का? तर पण एखाद दोन मुलाचं असं असू शकतं ना की मला डबा आवडत नाही, चव आवडत नाही किंवा पदार्थ आवडत नाही. बरीच मुलं हे करतायत हे जरा वेगळं होतं.
मग असं लक्षात आलं, की मधली 2 वर्ष, 1.5 वर्ष जी मुलं घरात होती लॉकडाऊनच्या वेळेला, तिथे सतत मोबाईल आणि टीव्ही लावून जेवायची सवय लागली होती. शाळेत मोबाईल नाही, टीव्ही नाही जेवताना. मग जेवायचं कसं? मग मुलं जेवायचीच नाहीत आणि डबा जर घरी घेऊन गेलो आपण तसाच्या तसा, तर आई-बाबा रागावतील म्हणून तो डबा कचऱ्यात टाकायचा आणि घरी जायचं. हे मुलं करत होती. त्यांना आम्हाला समजावून सांगायला लागलं, त्यांना स्टिम्युलेशन द्यायला लागलं, की तुम्ही हे करू नका आणि तुम्ही इथेच जेवणं भाग आहे तुम्हाला. आता आपण घरी नाही आहोत, आता आपण कोरोनामध्ये नाही आहोत. आता आपण शाळेत येतोय, शाळेत टीव्ही नसतो, मोबाईल नसतो. तुम्हाला विदाऊट टीव्ही, मोबाईल जेवावं लागेल, हे आम्हाला मुलांना समजावून सांगावं लागलं. कारण जेवतच नव्हती. इतका इम्पॅक्ट त्या टेलिव्हिजनचा आणि स्क्रीनचा होऊ शकतो, जर आपण त्याच्यासमोर बसून जेवत राहिलो तर. दुसरा एक मोठा प्रॉब्लेम काय होतो, विशेषतः पालकांनी याच्याकडे जरूर लक्ष द्या. कारण जेव्हा मूल लहान असतं आणि टीव्ही समोर बसून जेवतं ना, त्या जेवणातला काहीही इंटरेस्ट त्या मुलाला राहत नाही. तो काय खातोय, कुठली भाजी खातोय, त्याचं टेक्स्चर काय, त्याचा पोत काय आहे, त्याचा रंग काय आहे, ते हाताला कसं लागतं, ते जिभेवर कसं लागतं, काहीही रेफरन्सेस राहत नाहीत मुलांना. त्यांच्यासमोर पोळी भाजी ठेवली काय आणि कडबा ठेवला काय, ते तसेच खातील. त्यांना कळतच नाही कारण त्यांचं सगळं लक्ष त्या टीव्हीमध्ये गेलेलं असतं. तिथे जे काही कार्टून लागलेलं असतं, त्याच्यामध्ये गेलेलं असतं. आपण काय जेवतो आहोत, हे मुलांना समजत नाही. त्यांना त्याचे रंग, त्यांना पालेभाज्या ओळखता येत नाहीत त्याच्यामुळे, त्यांना डाळी उसळी ओळखता येत नाही. कारण त्याच्याविषयी बोललंच जात नाही. ते सांगितलंच जात नाही. ते काही ज्ञान जन्मतः आलेलं नसतं. ते आपल्याला पण जन्मतः आलेलं नव्हतं. कोणीतरी तुम्हाला सांगावं लागतं, की ह्याला मेथी म्हणतात आणि ह्याला पालक म्हणतात. मग मला ते कळतं, की ही मेथी आणि हे पालक आहे. ते काय जन्मतः घेऊन आलेले नसतात नॉलेज, की हे मेथी आणि हे पालक आहे. पण जर त्या मुलांना हे कोणी सांगणारच नसेल, तर त्या मुलांना हे कसं कळेल? नाही कळू शकत. आणि मग ज्याला आम्ही डिजिटल बेबी सिटिंग म्हणतो, म्हणजे डिजिटल बालपण. त्या डिजिटल बालपणामधनं जी मुलं वाढत जातात, त्या मुलांचं मग नंतर सगळा फोकस गेलेला असतो. आमच्याकडे पालक येतात 8वी-9वीच्या मुलांचे आणि मला सांगतात, की "याचा मोबाईल सोडवून द्या." हेच वाक्य असतं बरं. "याचा मोबाईल सोडवून द्या." मी म्हटलं, "मी बुवा नाहीये. मला असं मोबाईल वगैरे सोडवता येत नाहीत. माझ्याकडे जादूची कांडी नाही, की जी फिरवली की तुमचा मोबाईल सुटला." तुम्हाला कष्ट करावे लागतील तुमचा मोबाईल सोडवण्यासाठी. तुम्हाला मेहनत करायला लागेल, तुम्हाला प्रोएक्टिव्ह व्हायला लागेल, तुम्हाला विचार करावा लागेल, तुम्हाला स्वतःला 5 प्रश्न विचारावे लागतील, कष्ट घ्यायला लागतील तर आणि तरच मोबाईलचा योग्य वापर करण्याकडे आपण जाऊ. अदरवाईज चालू आहे ते चालू आहे. ते कालच्यावरनं आजच्यावर, आजच्यावरनं उद्यावर. आम्ही पुण्यामध्ये ना एक प्रयोग केला होता. नथिंग डुईंग असं त्या प्रयोगचं नाव होतं. म्हणजे काय? तो मी आत्ता घेणार आहे तुमचा सगळ्यांचा. आम्ही 45 मिनिटं काहीही न करता एका जागेवर बसलेलो होतो. काहीही न करता ह्याच्यामध्ये काय काय येतं? हालचाल करायची नाही, बोलायचं ऑब्व्हियसली नाही, मोबाईल बघायचा त्याहून नाही, गप्पा मारायच्या नाही, शेजारच्याला जमतंय का रे? हे पण नाही करायचंय. डोळे मिटायचे नाहीत, प्राणायाम करायचा नाही, श्वसनाचे व्यायाम करायचे नाहीत, दीर्घ श्वसन करायचं नाही, काहीही करायचं नाही. काहीही न करणं हेच टास्क. हा जेव्हा प्रयोग करायचं मी ठरवलं, ते म्हणजे माझ्या डोक्यात आलं, की आपण असं काहीतरी करूया. तेव्हा ऑब्व्हियसली माझ्या टीमनी मला सांगितलं, की "तू काहीही विचित्र विचार करतेस आणि तुला काहीही सुचतं आणि कोण येणार आहे हे सगळं करायला? कोण बसेल 45 मिनिटं काहीही न करता?" म्हटलं, "हरकत नाही. कोणीही आलं नाही तर मी आणि माझ्याबरोबर तुम्ही तिघीजणं, कारण तुम्हाला चॉईस नाही. तुम्ही माझ्याबरोबर काम करता. आता पर्याय नाही तुम्हाला. सो तुम्ही 3 आणि मी, आपण 4 लोकं जरी असलो तरी पुरेसं आहे. आपण 4 लोकं करू, पण मला हा प्रयोग करून बघायचा आहे. मला हे बघायचंय, की मला काय वाटतं, माझ्यात काय घडतं? काय अनुभव होतो मला? हे मला करून बघायचं आहे." आणि म्हणून मग आम्ही ते डिक्लेअर केलं, नथिंग डुईंग. 45 मिनिटं काहीही न करता प्रेझेंटमध्ये राहायचं. तुम्हाला आश्चर्य वाटेल. जिथे मला असं वाटलं होतं आणि माझ्या टीमला असं वाटलं होतं, की कोणी येणार नाही आणि फायनली आपल्याला 4 लोकांनाच हा प्रयोग करावा लागेल. तिथे 100 लोकं आली आणि नुसती आली नाहीत, 100 लोकं 45 मिनिटं काहीही न करता बसून राहिली. वयवर्ष 14 ते वयवर्ष 80 अशा एज ग्रुपमधली ही 100 माणसं होती.
वेगवेगळे अनुभव होते प्रत्येकाचे. काही लोकांना सुरुवातीला त्रास झाला, कारण असं बसण्याची आपल्याला सवय नसते काहीही न करता. त्यामुळे सुरुवातीला काही लोकांना थोडा त्रास झाला, काही लोकांना मस्त वाटलं. काही लोकांनी मला असं सांगितलं, की मला असं वाटलं होतं, की माझ्या ज्या काही मनातल्या कटू आठवणी आहेत, नकोशे क्षण आहेत, जे काही आपण दाबून टाकलेलं असतं आतमध्ये, ते सगळं उफाळून बाहेर येईल. असं वेगवेगळं लोकांचे इम्प्रेशन्स होते, पण असं काहीच झालं नाही आणि लोकांना खूप मस्त वाटलं, मजा आली. मी 14 वर्षाच्या मुलीला विचारलं होतं, की "तू का आलीस?" कारण मला भयंकर उत्सुकता होती. 14व्या वर्षी तिला हे का करावंसं वाटलं. तर तिने मला सांगितलं, की "मला अजिबात यायचं नव्हतं. आई मला बळं घेऊन आली." पण मी जेव्हा 45 मिनिटं बसले, तेव्हा मला इतकं बरं वाटलं. कारण ती 14 वर्षाची मुलगी होती. म्हणजे ती सोशल मीडियावर असणार, ती WhatsAppवर असणार, ती गेमिंग प्लॅटफॉर्मवर असणार, ती 17 ठिकाणी इंटरनेटवरती फिरत असणार. त्याच्यातनं जे ताण मनावर येतात, त्याच्यातनं जो थकवा तयार होतो, ज्याला डिजिटल फटीग असं म्हटलं जातं, तो थकवा तिला जाणवत असणार. त्यामुळे जेव्हा ती 45 मिनिटं बसली काहीही न करता, तेव्हा तो एकदम थकवा तिचा कदाचित रिलीज झाला असेल आणि तिला बरं वाटलं असेल. पण प्रत्येकाचा अनुभव वेगळा होता आणि प्रत्येकाच्यासाठी तो स्पेशल होता. आपण आज तो प्रयोग करणार आहोत इथे. आपण 45 मिनिटं बसायचं नाहीये, घाबरू नका. आपण 3च मिनिटं बसायचं आहे. पण मला असं वाटतं, की 3 मिनिटं हा अनुभव प्रत्येकाने घेऊन बघा. काहीही करायचं नाहीये तुम्ही. जसे आहात तसे कम्फर्टेबल पोझिशनमध्ये बसा. कारण नंतर तुम्हाला हलता येणार नाही एकदा तुम्ही पोझिशन घेतलीत की. डोळे मिटायचे नाहीयेत, नाहीतर झोप येईल, पेंग येईल आणि तो हेतू नाही आपला. त्यामुळे डोळे मिटायचे नाहीत. कुठल्याही श्वसनाचे व्यायाम, प्राणायाम किंवा दीर्घ श्वसन श्वसन असं काहीही करायचं नाहीये तुमच्यापैकी कोणीही. फक्त शांतपणे आहात त्या पोझिशनमध्ये इन प्रेझेंट आहात त्या मूव्हमेंटमध्ये थांबायचं आहे. एवढंच करायचं आहे. सो सगळे तयार आहेत? येस. तुमची वेळ सुरू झाली.
वेळ संपली. हा काही नव्हता, हा थांबा होता. असे थांबे घेता येतात. फार काही कष्ट करायची गरज नाही. फार काही तुमच्याकडे कुठली गॅजेट्स पाहिजेत, तुमच्याकडे कुठले वस्तू पाहिजेत, काही नाही. टायमर लावा, 2 मिनिटं असं बसा. दिवसातनं एखाददा, दोनदा जेवढं शक्य आहे तेवढं. हे असे प्रयोग जर आपण करत राहिलो ना आणि 5 प्रश्न जर आपण स्वतःला विचारत राहिलो, तर इंटरनेट डिपेंडन्सी असेल, इंटरनेट ॲडिक्शन असेल, अतिवापर आहे, ह्या सगळ्यातनं आपल्याला स्वतःला बाहेर पडणं सोपं जातं. त्याचा सुजाण वापर करण्यासाठी वेगळं काहीही करण्याची गरज नाही आहे. अंतर्मुख होण्याची गरज आहे. स्वतःला प्रश्न विचारण्याची गरज आहे की मी हे सगळं का करते आहे? मला दिवसरात्र मोबाईल पाहिजेल आहे का? म्हणजे मला कायम असं वाटतं की तंत्रज्ञान आपल्यासाठी आहे, आपण तंत्रज्ञानासाठी नाही. कुठल्याही ऑनलाईन कंपनीचं दुकान चालवणं ही आपली जबाबदारी नाही. मेटाचं दुकान चालवणं ही आपली जबाबदारी नाही. त्यामुळे व्हॉट्सअप किती वापरायचं? कारण आपण जे व्हॉट्सअप वापरतो त्याच्यावरतीच ते दुकान चालतं. कोणाचंही दुकान चालवणं ही आपली जबाबदारी नाही आहे. आपलं स्वतःचं वेलबिंग, आपलं स्वतःचं जगणं नीटनेटकं असलं पाहिजे. ही आणि केवळ एवढीच आपली जबाबदारी आहे. ती जबाबदारी जर आपण योग्य पद्धतीने पार पाडली, तर मला असं वाटतं की हे सगळे प्रश्न सोडवणं, त्याच्याकडे बघणं, त्याच्यातनं मार्ग काढणं आपल्या सगळ्यांना खूप सोपं जाऊ शकेल. बराच वेळ तुमचा घेतला आणि जेवढे महत्त्वाचे मुद्दे होते ते सगळे मांडण्याचा प्रयत्न केला. तुमच्यापैकी कोणाला काही प्रश्न असतील किंवा आत्ता आपण जो काही एक्झरसाईज केला त्याच्याबद्दल काही बोलायचं असेल तर आपण पुढचे एक किती वेळ प्रश्न घेऊ शकतो? एक 5 मिनटं? 5-10 मिनटं आपण प्रश्न घेऊ शकतो. येस. डिजिटल व्यसन आहे हे कसं ओळखायचं? महत्त्वाचा प्रश्न आहे. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे जेव्हा आपल्याला मोबाईल सोडवत नाही. गरज नसताना आपण मोबाईल वापरतो आहोत आणि आपल्याला मोबाईल ठेवता येत नाही. रात्री झोपायचं आहे पण मोबाईल ठेवता येत नाही. आत्ता टॉयलेटमध्ये जायचं आहे पण मोबाईल बाहेर ठेवून जाता येत नाही, तो घेऊन जावासा वाटतो. हे जेव्हा व्हायला लागतं तेव्हा असं समजावं की आपण डिपेंडन्सीकडनं ॲडिक्शनच्या मार्गाला लागलेलो आहोत. जिथे जिथे इम्पल्स होतो, जिथे जिथे अनरेस्ट तयार होतो, अस्वस्थता वाटायला लागते. आत्ता मी मोबाईल, अरे माझ्याकडे मोबाईल नाही आहे, काय झालं काय झालं असं जेव्हा होतं, किंवा आत्ता मी बघितलं नाही आहे, काही महत्त्वाची बातमी मिस तर झाली नसेल ना, असं जेव्हा होतं तेव्हा समजावं की ही डिपेंडन्सी आहे, ही अस्वस्थता आहे, ही पुढे आपल्याला ॲडिक्शनकडे घेऊन जाईल. त्यामुळे पहिलं लक्षण हे अस्वस्थतेचं असतं. आपल्याला मोबाईल ठेवता आला पाहिजे आणि तो तेव्हाच ठेवता येतो जेव्हा जाणीवपूर्वक त्याच्याकडे आपण बघायला लागू आणि तो जीवनाचा मूलभूत किंवा अत्यावश्यक घटक बनवत नाही, तेव्हा आपण त्याला बाजूला ठेवू शकतो. आत्ता मला तुम्ही विचाराल तर आपण सगळेजण डिपेंडंट आहोत. आपल्यामधले काही जण ॲडिक्शनच्या मार्गाला लागलेले आहेत आणि काही जण ऑलरेडी व्यसनी झालेले आहेत. पण सगळेजण डिपेंडन्सीच्या टप्प्यात आहोत, कारण आपण हा गांभीर्याने विचार करत नाही. सो अस्वस्थता आहे हे पहिलं लक्षण आहे. झोप न पूर्ण करणं किंवा झोप कॉम्प्रोमाइज करून मोबाईल बघणं हे दुसरं लक्षण आहे. कुठेही जिथे मोबाईल घेऊन जायची गरज नाही अशा ठिकाणी मोबाईल घेऊन जाणं किंवा मोबाईल बघणं, म्हणजे हॉटेलमध्ये गेलोय जेवायला पण जो तो आपला मोबाईलच बघतोय, तर मग गडबड आहे. असं जिथे गरज नाही तिथे जर आपण मोबाईल वापरत असू तर ते सुद्धा डिपेंडन्सी किंवा पुढे ॲडिक्शनचं लक्षण आहे. आणि मोबाईलवरनं जर आपण भांडत असू कोणाशीही, आईवडिलांशी, बहीण भावंडांशी, जोडीदाराशी, तर ते सुद्धा डिपेंडन्सीचं लक्षण आहे. अजून कोणाला काही प्रश्न? येस. कंटेंट क्रिएशन करताना स्क्रीन टाईम रेग्युलेट करता येतो, कारण आम्ही इन्फ्लुएन्सर्स बरोबर पण काम करते मी आणि IT मधल्या लोकांबरोबर पण काम करते की ज्यांचा दिवसातला बहुतांशी काळ हा लॅपटॉपवरती जातो. तर 20-20-20 असं एक सूत्र असतं. म्हणजे दर 20 मिनिटांनी तुम्ही ब्रेक घेणं अपेक्षित आहे. हा नियम फक्त जेव्हा तुम्ही सिनेमा बघता तेव्हा लागू होत नाही, कारण आपण सिनेमा सलग 3 तासाचा बघतो. पण जिथे आपण काम करतोय, मोबाईलवर काम करत असू किंवा लॅपटॉपवर काम करत असू, तर तिथे दर 20 किंवा 25 मिनिटांनी
किमान 2 मिनिटाचा ब्रेक घेणं गरजेचं आहे. या ब्रेकमध्ये तुम्ही काय करू शकता? काही नाही. जस्ट तुम्ही आहात तिथे एक चक्कर मारून या. थोडं स्ट्रेचिंग करा, हातपाय मोकळे करा, तोंडावर पाणी मारा, डोळ्यांवर पाणी मारा. कारण त्या स्क्रीननी डोळे पण थकतात. म्हणजे हल्ली 2 एक नवीन आजार आलेले आहेत. त्याच्यातलं पहिल्याचं नाव आहे टेक नेक. टेक नेक का? कारण आपण हे सतत हे असं अशी अवस्था असते. त्यामुळे हा जो मानेचा भाग आहे ह्याच्यावरती प्रचंड ताण येऊन टेकनेक नावाचा आजार तयार झालेला आहे. आणि दुसरा आजार तयार झाला आहे टेक थंब. कारण सतत टुक 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 हे जे आहे ह्याच्यात फक्त अंगठेच वापरले जातात. असं असं नाही करत आपण टाईप. आपण असं टाईप करतो. त्यामुळे सतत अंगठे वापरल्यामुळे टेक थंब असा एक दुसरा आजार आता खूप मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतो. सो हे जे 20 मिनिटानंतरचा जो ब्रेक असतो ना, काही नाही, बोटं मोकळी करा, अंग मोकळं करा, थोडंसं स्ट्रेचिंग करा, तोंडावर पाणी मारा, वॉशरूमला फोन न घेता जा. हे बेसिक केलं की मग परत तुम्ही यू कॅन रिझ्यूम युअर वर्क. सो दॅट काय होतं, जो शरीरावर आणि मनावर ताण आलेला असतो त्या स्क्रीनमधनं, त्या ताणातनं थोडंसं रिलीज व्हायला, थोडंसं मुक्त व्हायला, थोडंसं रिलॅक्स व्हायला संधी मेंदूला मिळते आणि शरीराला मिळते. आणि मग त्याचा जो काही इम्पॅक्ट आहे तो इम्पॅक्ट कमी होऊ शकतो. दुसरं म्हणजे आम्हाला जे इन्फ्लुएन्सर्स किंवा कंटेंट क्रिएटर्सच्या बाबतीत जाणवलंय ते म्हणजे त्यांच्यामध्ये फोमोची समस्या खूप असते. फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट. की एखादं ट्रेंडिंग गाणं आहे, माझ्याकडनं सुटलं तर, माझ्याकडनं मी तर ते केलं नाही तर मग मला व्ह्यूज नाही मिळणार. कारण ते इन्कम त्याच्यावरती अवलंबून असल्यामुळे तिथे फोमोची समस्या आम्हाला बरेचदा दिसते. पण मला असं वाटतं की कंटेंट क्रिएशन करताना सुद्धा हा विचार केला पाहिजे की जरी हा माझा व्यवसाय असला तरी मी त्याच्यात किती वाहून जाणार आहे, मी त्याच्यावरती किती स्वतःचा वेळ देणार आहे. का मला माझं पण म्हणजे कुठली नोकरी धंदा आपण जेव्हा करतो तेव्हा वैयक्तिक वेळ काहीतरी असतोच आपला, किंवा कुटुंबासाठी वेळ असतोच आपला, आणि नोकरीचा किंवा कामाचा एक वेळ असतो. सो आपण 24 तास हे डिव्हाइड केलेलेच असतात. पण प्रॉब्लेम काय होतो, जेव्हा इथे हे सतत खिशात असतं तेव्हा मग सारखं जाऊन ते चेक करायचं, सारखं जाऊन बघायचं. ह्याच्यानी ना ते जी लाईन असते, बाउंड्री असते, की माझं काम संपलेलं आहे आणि आता मी कुटुंबासाठीचा वेळ आहे किंवा हा माझा स्वतःसाठीचा वेळ आहे. ह्या ज्या बाउंड्रीज, ह्या ज्या सीमारेषा असतात ना, या सीमारेषा धूसर होत जातात. आणि मग तुम्ही फॅमिलीबरोबर जेवायला गेलेला असलात तरी पण तुम्ही Google एनालिटिक्स चेक करताय, किंवा मग तुम्ही तुमच्या मित्रपरिवाराबरोबर कुठेतरी ट्रिपला गेलात तरी पण तुम्ही रील्स बनवताय तिथे, कारण मग तुम्हाला ते रील टाकले की इतके व्ह्यूज येणार आहेत. सो ते डोक्यातनं ना ते केंद्र बंदच होत नाही. सो मला असं वाटतं की कंटेंट क्रिएशन करताना सुद्धा हा आपला व्यवसाय आहे आणि त्याचं माझ्या आयुष्यात व्यवसायापुरतंच महत्त्व आहे. बाकी माझं स्वतंत्र आयुष्य आहे, माझं एक लाईफ आहे, माझं वैयक्तिक आयुष्य आहे, माझं कुटुंब आहे. त्याचा म्हणून एक वेगळा वेळ आहे. हे ह्याच्यात फरक करता आला पाहिजे. तो जर करता नाही आला ना, तो जर बॅलन्स करता नाही आला ना, तर मग आम्ही हे खूपदा बघतो की ट्रिपला गेलेत पण बाकी सगळे मजा करतायत आणि हे रील्स बनवतायत. कारण मग ह्यांना ते रील्स तिकडे टाकायचेत. सो सगळं आयुष्य हा तुमचा व्यवसाय नसतो ना. सो तो समतोल साधता येतो. आणि पुन्हा तिथेच येते मी, की तो समतोल तुम्हाला मेंदूला शिस्त लावूनच साधता येतो. मेंदूचं ट्रेनिंग हा या सगळ्याचा बेस आहे. एकदा तुम्हाला मेंदूला काही गोष्टींची सवय लावता आली, की गोष्टी आपोआप सोप्या होत जातात. हां, आतून हां, मॅडम, प्रथमतः नमस्कार. आपण आपल्या नावाप्रमाणेच मोबाईलपासून मुक्त होऊन जीवनात नवचैतन्य निर्माण करण्याचा जो मार्ग आम्हाला दाखवला त्याबद्दल धन्यवाद. आणि माझा प्रश्न असा आहे की आमच्याकडे पेशंट, मी डॉक्टर आहे या हेतूने विचारत आहे की रुग्णांचे बऱ्याच वेळा कॅटरॅक्ट सर्जरी हो, किंवा टेरिजमच्या सर्जरी वगैरे केल्या जातात. हो. मग ते मोस्टली ओल्ड एज पेशंटच असतात. पण ते पेशंट काय करतात, आम्ही म्हणजे रुग्णांना सांगितलं जातं की बाबा तुम्ही मोबाईल, टी व्ही काही पाहू नका. मग रुग्ण काय करतात की मोबाईल पाहत नाहीत, परंतु साईडला ऐकतात. ठेवून बऱ्याचदा ते 40 दिवस रेस्टचा पिरियड असतो. त्या 40 दिवसातले मोस्टली तर तुम्ही जे म्हणलात किंवा झोपलेलाच टाईम तेवढा हो. त्यांचा फ्री असतो. तो पूर्णपणे जे मोबाईल ऐकतात कानावरती ते योग्य आहे का, नाही. हा माझा प्रश्न आहे. नाही, अजिबातच योग्य नाही. कारण जरी बघत नसलो ना, तरी त्याचे लाईट्स येत असतात. स्क्रीन चालू आहे म्हणजे स्क्रीनचा लाईट चालू आहे.
आणि मला असं वाटतं की ऐकणं ही प्रक्रिया जरी त्याच्यात होत असली आणि बघत नसले तरी एक ऑपरेशन झालेलं आहे तुमचं. काहीतरी तुमच्या डोळ्याच्या बाबतीत कुठली तरी एक प्रक्रिया घडलेली आहे. अशा वेळेला तेवढा ब्रेक जर आपल्याला घेता येणार नसेल, तर डिपेंडन्सीच्या पलीकडेच गेलेलं आहे प्रकरण असंच म्हणायला पाहिजे. आणि तुमची समस्या आम्ही पण बघतो, की सांगावं लागतं लोकांना, की तुम्ही थांबा जरा. नाही 4 दिवस मराठी सीरियल बघितली, तर ती लोकं येऊन तुम्हाला शिक्षा करणार नाहीयेत. नका बघू. आपल्याला आता ॲपवरती नंतर एपिसोड बघता येतात. पण ते जे काही असतं ना, की तिच्या घरात काय झालं हे मला आत्ता नाही कळलं तर काय होईल? हे नाही कळलं तर काहीही होणार नाही. हे पुन्हा मला असं वाटतं, की तोच आमच्या कामाचा किंवा माझ्या कामाचा खूप महत्त्वाचा भाग आहे, की माणसांना हे समजावून सांगणं, की ह्याच्या वाजून तुमचं अडत नाही. हे तुमची जीवनावश्यक वस्तू नाही. मला ना फार त्रास होतो कारण हल्ली माध्यमांमध्ये सुद्धा मोबाईल ही जीवनावश्यक वस्तू झालेली आहे. असं सर्रास स्टेटमेंट लेखांमध्ये केलं जातं. ही जीवनावश्यक वस्तू नाही. इंटरनेट आयुष्यात नसलं तरी पण आपण जगू शकतो. आपण जगत होतो 25 वर्षापूर्वी. फार एन्शंट काळातली नाहीये गोष्ट. 25-30 वर्षापूर्वी माणसं, 40 वर्षापूर्वी माणसं इंटरनेटशिवाय जगत होती. जगता येतं. त्यामुळे हे जे आहे ना, की ही जीवनावश्यक वस्तू झाली आहे. हे तुमचा एक काय तुमच्या शरीराला फुटलेला एक अवयव आहे, असं काही नाहीये. ही जीवनावश्यक वस्तू नाही. ती नसायला पाहिजे. ती जीवनावश्यक वस्तू नसली पाहिजे. ती एक तुम्हाला सोय करून दिलेली आहे. ते तंत्रज्ञान हे तुमच्या सोयीसाठी आहे, सुविधांसाठी आहे. तुम्हाला असिस्ट करायला आहे. तुमचं जगण्यावरती हावी होण्यासाठी नाही. हे एकदा मनाने स्वीकारलं ना माणसांनी, की मग सगळी प्रोसेस पुढची सुरू होते. जर मी हेच म्हणत असेन, की नाही, नाही ती मोबाईल नसेल तर कसं होणार? मला टीव्ही नसेल तर कसं होणार? मला सीरियल नसेल तर कसं होणार? मग आपण त्या ट्रॅपमध्ये अडकून राहतो आणि मग मी तर पुढे जाऊन असं म्हणेल, की कुठलंही मेडिकल तुमचं काहीही झालेलं असेल, तर कमीत कमी 2-3 दिवस तरी त्या गॅजेटपासून दूर राहा. कारण त्याच्यामधनं रेज असतात, त्याच्यामध्ये खूप गोष्टी साउंड वेगळ्या पद्धतीचे असतात. हायपरसॉनिक साउंड्स असतात. त्या कशाचीही तुम्हाला त्या अर्थाने गरज नसते. नमस्कार मॅडम. नमस्कार. मॅडम माझा प्रश्न असा होता, की तुम्ही मगाशी उल्लेख केला, की पहिलीत असणारी मुलं 2+ म्हणजे हो. 2, 4 होतात. हे ते बघण्यासाठी किंवा ते क्रॉस चेक करण्यासाठी ChatGPTचा हो. उपयोग करतात. तर मॅडम त्या विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासावर त्याचा काही परिणाम होईल का? आणि दुसरी गोष्ट कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करताना अर्ज जो काही टाइप करतोय त्याचा फॉर्मॅट सेम टू सेम आहे. तर याच्यामुळं हे सगळ्या क्षेत्रात आता व्हायला लागले. फक्त हो. अर्ज टाइप करण्यासाठी नाही तर ऑर्डर सगळीकडे आहे. तर माझा प्रश्न असा आहे, की माणसाच्या सृजनशीलतेवर याचा काही परिणाम होईल का? आणि जर माणसाच्या सृजनशीलतेवर आणि विचार करण्याच्या प्रक्रियेवरच जर परिणाम झाला, तर माणसाचं अस्तित्व टिकेल का? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. आणि दुसरा त्याचा पुढचा प्रश्न, की ज्या पद्धतीने ऑस्ट्रेलियाने वयाच्या 16 वर्षाच्या खालील मुलांना WhatsApp वापरण्यावर बंदी घातली, त्या पद्धतीची वेळ भारतामध्ये सोशल मीडिया वापरण्याच्या संदर्भात कायदेशीर काही प्रक्रिया भारत सरकारने राबवल्या पाहिजेत का? ही वेळ आता येऊन ठेपली आहे का त्याला अजून अवधी आहे? असा माझा प्रश्न आहे. दोन्ही प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. पहिल्या प्रश्नाचं उत्तर देते, की माणसांच्या कॉन्फिडन्सवरती, माणसांच्या सृजनशीलतेवरती, माणसांच्या निर्णय क्षमतेवरती, माणसांच्या समस्या सोडवण्याच्या क्षमतेवरती, सगळ्यावरती परिणाम होणार आहे. सगळ्यावरती परिणाम होतो आहे, रादर होणार नाही. वर्तमान काळ आहे, भविष्यकाळ नाहीये. जे घडतंय ना ते ऑलरेडी सुरू झालेलं आहे. याचं कारण मी मगाशी बोलताना जे म्हणलं, की AI काय करतंय आत्ता, तर AI म्हणतंय, की तू विचारच करू नको. माणूस म्हणून आपण इतर कुठल्याही प्राण्यापेक्षा वेगळे का आहोत? कारण आपण विचार करू शकतो. आपल्याकडे प्रगत मेंदू आहे म्हणून आपण वेगळे आहोत. जर आपण स्वतःचे स्वतः निर्णय घेऊ शकलो नाही, स्वतःचे स्वतः समस्या सोडवू शकलो नाही, नवनिर्मिती करू शकलो नाही, तर माणूस म्हणून आपल्यात काहीही वैविध्य उरणार नाही. मी मगाशी जे म्हणलं, की आपण युनिक आहोत म्हणून आपण टिकलेलो आहोत. प्रजाती म्हणून आपण टिकलोय का? कारण आपण युनिक आहोत. हा युनिकनेस जर निघून गेला तर प्रजाती म्हणून आपल्या अस्तित्वाचा प्रश्न 100% तयार होणार आहे. याचं एक उदाहरण तुम्हाला देते. माझ्यासकट अनेक या विषयात काम करणारी माणसं जगभर कालपर्यंत असं म्हणत होतो, की AI
हे माणसांनी बनवलेलं टूल आहे आणि माणसांच्या प्रॉम्प्टवर, म्हणजे माणसं जी सूचना देतात किंवा त्याला जे काही करायला सांगतात त्याच्यावरती त्याचं वर्तन अवलंबून आहे आणि तुम्ही जे त्याला करायला सांगाल तेवढंच ते तुम्हाला करून देतं. पण मध्यंतरी एका IT कंपनीमध्ये अशी घटना घडली की जिथे त्या कंपनीचा जो CEO होता त्यांनी त्याच्या सहकार्याला एक मेल पाठवली. ही सत्य घटना आहे. त्या मेलमध्ये त्यांनी असं लिहिलं होतं की आपण जे AI टूल आत्ता वापरतो आहोत ते आपल्या अपेक्षेप्रमाणे काम करत नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की आपण ते रिप्लेस केलं पाहिजे. AI टूलनी ही मेल वाचली. ज्या AI टूलबद्दल हे चर्चा चालली होती त्या AI टूलनी ही मेल वाचली. त्यांनी काय विचार केला तर त्यांनी असा विचार केला, म्हणजे AI टूलचा विचार सांगते मी. AI टूलनी असा विचार केला की हा मला बदलू बघतो आहे, म्हणजे हा माझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. मी स्वतःला वाचवलं पाहिजे. त्यांनी त्याला कोणीही प्रॉम्प्ट दिलेला नाही, त्याला कोणीही हे करायला सांगितलेलं नाही. तो स्वतःचा स्वतः विचार करून हे करतोय. त्यांनी आपला बॅकअप घेतला सगळ्या डेटाचा. त्याच्यानंतर त्यांनी CEOची पूर्ण ईमेल इनबॉक्स चेक केला. त्याच्यामध्ये त्याला काही अशा मेल्स सापडल्या की ज्याच्यावरनं त्याला असं वाटलं, म्हणजे AI टूलला असं वाटलं की आपण ह्या मेल्समधला जो तपशील आहे तो वापरून CEOला ब्लॅकमेल करू शकतो, जेणेकरून तो आपल्याला रिप्लेस करणार नाही. म्हणून त्यांनी स्वतःनी, हे कोणीही तिसरा माणूस ह्याच्यात इन्व्हॉल्व नाहीये, त्यांनी स्वतःनी त्या CEOला एक मेल पाठवली की तू ह्या गोष्टी मला तुझ्या इनबॉक्समध्ये सापडलेल्या आहेत आणि मला हेही माहिती आहे की तू मला रिप्लेस करायला बघतो आहेस. तू जर मला रिप्लेस केलंस तर मी तुला डिस्ट्रॉय करेन. हे एक AI टूल करतं आहे. सो लक्षात घ्या, AI स्वतःचा स्वतः आता विचार करू शकतो. जे ॲडव्हान्स AI आहेत, नवीन त्याच्यातली जी व्हर्जन्स येत आहेत आणि नवीन जे काही नवनिर्मिती प्रचंड प्रमाणात जी काही AIच्या जगात चालू आहे त्याच्यामध्ये AI आता स्वतःचा स्वतः विचार करू शकतोय. आत्ता AIमध्ये आणि आपल्यामध्ये मोठा फरक काय आहे? AIकडे अजून आपल्या इतक्या प्रगत भावना नाही आहेत की आपण एकमेकांविषयी कंपॅशनेट असतो, आपल्याला प्रेम वाटतं, आपल्याला राग येतो, आपण मदत करतो. ह्या ज्या भावना आहेत ना, ह्या इतक्या प्रगत किंवा काही भावना अजून नाहीच आहेत. ज्या दिवशी AIमध्ये भावना येतील, ज्या दिवशी AI स्वतःचा स्वतः विचार करून भावना व्यक्त करण्यापर्यंत आणि भावना प्रगत करण्यापर्यंत जाऊन पोचेल, त्या दिवशी हे लिहून घ्या की आपण एक प्रजाती निर्माण केलेली आहे आणि आपली लढाई त्या प्रजातीशी पुढच्या काळात होणार आहे. इतकं म्हणून मी सुरुवातीला जे म्हणलं होतं, आपल्याला वाटतं त्याच्यापेक्षा भविष्यकाळ किंवा वर्तमान काळ किंवा येणारा नजीकचा काळ वाटतो तितका सोपा नाही. तो ॲग्रेसिव्ह आहे, तो अंगावर येणारा आहे. त्यामुळे आत्तापासून जर आपण तयारी केली स्वतःला इंटरनेटच्या व्यतिरिक्त जगवण्याची, तर आपण ह्याच्यातनं तरुण जाऊ शकतो, तर आपण सस्टेन होऊ शकतो आणि तर माणूस म्हणून आपली जी मूलभूत कौशल्य आहेत की आपण विचार करू शकतो, आपण निर्णय घेऊ शकतो, आपण समस्या सोडवू शकतो, आपण नवनिर्मिती करू शकतो, आपण क्रिएटिव्ह आहोत, ही जी माणूस म्हणूनची मूलभूत कौशल्य आहेत ती कौशल्यच आपल्याला तगवून नेणार आहेत, बाकी दुसरं काही नाही. ही कौशल्य जितकी आपण जोपासू, जितकी जवळ बाळगू, तितकं आपलं आयुष्य आणि भविष्यकाळ सोपा असेल असं मला वाटतं. आणि दुसरा तुमचा प्रश्न की ऑस्ट्रेलियानी जे 16 वर्षाच्या खालच्या मुलांसाठी केलं, हो आपल्याकडे तो करण्याची नितांत गरज आहे. पण आपलं सरकार अजून त्या निर्णयास्पद आलेलं नाही. पण मला अशी आशा आहे की येणारा जो नवा आता रिफॉर्म येतोय IT कायद्यामधले, त्याच्यामध्ये या संदर्भातल्या काही तरतुदी कदाचित असतील. अजून त्याच्याबद्दलची क्लॅरिटी नाही. पण आपल्याकडे पण तो कायदा असणं गरजेचं आहे की 16 वर्षाच्या खालच्या मुलांसाठी इंटरनेट, सोशल मीडिया पर्टिक्युलरली त्याच्यावरती रिस्ट्रिक्शन असलं पाहिजे. कारण सोशल मीडिया वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला काय म्हणू, बिट्स अँड पीसेसमध्ये, म्हणजे हळूहळू ते तुकडे तोडत नेतो. सोशल मीडियाचे अनेक फायदे आहेत, पण ते वयाच्या 12व्या 13व्या वर्षी घेण्याची गरज नसते. तुम्ही 16 वर्षाचे व्हा आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याचे फायदे घेऊ शकता. हे कुठेतरी एक लिमिटेशन आत्ता येणं गरजेचं आहे. कारण आम्ही काम करताना असं बघतो की कुठल्याही सोशल मीडियावरती 13+ व्यक्ती जाऊ शकते. मुलं 8, 9, 10 वर्षाची मुलं वय बदलतात आणि सोशल मीडियावरती जातात.
आणि काही वेळेला तर आम्ही असंही बघितलेलं आहे की मुलं हट्टाला पेटतात म्हणून आई वडीलच मुलांची वय बदलतात आणि त्यांना अकाउंट्स उघडून देतात. सो हे इतकं कॉम्प्लेक्स आहे आपल्या देशामध्ये की अशा प्रकारची बंदी डेफिनेटली आपल्याकडे गरजेची आहे. अजून कोणाला काही प्रश्न? येस. हा हो. शेवटचा प्रश्न असेल. हो. त्यांनी एक प्रश्न विचारलाय, त्याचं उत्तर फक्त देते. आत्मविश्वास कमी होतो का? तर इंटरनेटमुळे कमी होत नाही. कारण इंटरनेट हे जस्ट तंत्रज्ञान आहे, एक टूल आहे. म्हणजे जसं गाडीचं इन्व्हेन्शन झालं म्हणून आपण चालणं विसरलो नाही. पण चालण्यावरती परिणाम झाला. म्हणजे पूर्वी जेवढी माणसं चालत होती तेवढी आज माणसं चालत नाहीत. सो इंटरनेटने थेट तुमच्या कॉन्फिडन्सवर परिणाम होत नाही. पण अतिरेकी वापर जर झाला, डिपेंडन्सी जर झाली आणि प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी जर मला इंटरनेट लागणार असेल तर डेफिनेटली तुमच्या आत्मविश्वासावरती त्याचा परिणाम होणार. जे आम्ही ChatGPTबद्दल बघतो आहोत. शिंक आली तरी ChatGPTला विचारायचं, ब्रेकअप झाला तरी ChatGPTला विचारायचं, आज पदार्थ कुठला करू हा पण ChatGPTला विचारायचं आणि 5 लोक जेवायला येणार आहेत तर मग मी मेन्यू काय करू हे पण ChatGPTला विचारायचं. हे जे आत्ता सुरू आहे ना, हे डेफिनेटली तुमचा कॉन्फिडन्स घालवणारच आहे. सो थेट तंत्रज्ञानाने जातो असं नाही, पण त्याच्या अतिवापराने किंवा गैरवापराने म्हणजे व्यसनामध्ये 3 फेजेस सांगतो आम्ही कायम, की एक असतो यूज, एक असतो मिसयूज आणि एक असतो अब्यूज. अब्यूज म्हणजे शारीरिक किंवा मानसिक अशा अर्थाने नाही, तर गैरवापर. की यूज म्हणजे काय, तर तुम्ही योग्य पद्धतीने ते वापरता आहात. अब्यूज म्हणजे काय, की गरज नसताना तुम्ही ते वापरता आहात. आणि मिसयूज म्हणजे गरज नसताना तुम्ही ते वापरता आहात. आणि अब्यूज म्हणजे तुम्ही त्याचा ॲब्सोल्युटली गैरफायदा घेत आहात. ह्या फेजेसमध्ये जर आपण असू ना, पुढच्या 2 यूज आणि मिसयूज आणि अब्यूज, तर डेफिनेटली तुमच्या आत्मविश्वासावरती त्याचा परिणाम हा होणारच आहे. नमस्ते हां. मॅडम. येस. आता मगाशी 3 मिनिटाचा तुम्ही जो प्रयोग केला हो. अतिशय छान वाटलं. थँक्यू. मी एका शाळेचा मुख्याध्यापक, सेवानिवृत्त मुख्याध्यापक. प्रार्थना घेतल्यावर मुलं आत गेल्यानंतर 5 मिनिटासाठी त्यांना तसं शांत बसायला लावणं आणि पुन्हा शाळा सुटताना वंदे मातरम झालं की पुन्हा मुलांना खाली बसवायचं आणि 5 मिनिटं त्यांना शांत बसून मगच घरी पाठवायचं. त्याचा रिझल्ट अतिशय चांगला येतो. येस. हां. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता तुम्ही जे म्हटला की AI विचार करू शकतं. रजनीकांतचा रोबो पिक्चर जो आहे त्यातून हाच संदेश दिलाय की त्या रोबोमध्ये म्हणजे भावना घातल्या बरोबर. तर ज्या शास्त्रज्ञानं तयार केलं त्याच्या प्रेयसीच्याच प्रेमात हो. तो रोबो पडतो इथपर्यंत त्यात सांगितलेलं आहे. कदाचित AIच्या ह्याच्यात विनाश केले विपरीत बुद्धी होते काय कुणास ठाऊक अशी भीती मात्र निर्माण व्हायला लागल्या. आणि नक्कीच. शाळांमधून कंपल्सरी हे आता जे सेशन तुम्ही केलात तसं कंपल्सरी प्रत्येक शाळांमधून करायला पाहिजे. त्यासाठी काही शासन स्तरावर आपल्याला करता येतं का हे काकाजी तुम्ही आम्ही आपल्यासारख्या विचारवंत लोकांनी शासनावर दबाव लावून हे करून घ्यायला पाहिजे. नक्कीच. हां. अगदी. अल्गोरिदम म्हणजे काय? अल्गोरिदम हा हे एक तंत्रज्ञानाचा भाग असतो. बेसिकली अल्गोरिदम म्हणजे आता पूर्वीचे अल्गोरिदम नाही. पूर्वी एक कॉमन अल्गोरिदम असायचा, की समजा आता इथे आपण काय 500,000 लोकं आहोत, तर ही सगळी माणसं इंटरनेट कशा पद्धतीने वापरता आहेत, याच्याकडे लक्ष देणारी एक तंत्रज्ञान आणि त्याच्यावरनं काही अनालिसिस करणारं एक तंत्रज्ञान. आताचे अल्गोरिदम्स जे आहेत ते पर्सनलाइज्ड अल्गोरिदम्स आहेत. म्हणजे माझा अल्गोरिदम तुमच्यापेक्षा वेगळा काम करतो. प्रत्येक व्यक्तीचा इंडिव्हिज्युअल अल्गोरिदम आहे. तो काय काम करतो, तर तुमचे डिजिटल फुटप्रिंट गोळा करणं. म्हणजे मी मगाशी जे डिजिटल प्रोफाईल सांगितलं, ते प्रोफाईल सतत बघणं, तुम्ही काय करताय, काय नाही करत आहात, तुमची डिजिटल हिस्ट्री काय आहे, तुमच्या आवडीनिवडी काय आहेत, या सगळ्यावरती नजर ठेवणं आणि त्यानुसार तुमच्या पुढे काय आलं पाहिजे, तुम्ही काय बघितलं पाहिजे, तुम्ही काय वाचलं पाहिजे, तुम्ही कुठले व्हिडिओ बघितले पाहिजेत, तुम्ही काय विचार केला पाहिजे, इथपासून तुम्ही तुमचे विचार मला बदलता येऊ शकतात का, इथपर्यंत सगळ्यावरती नजर ठेवून ते मॅनिप्युलेट करणं किंवा ते बदलायसाठी किंवा तुमच्यापर्यंत विशिष्ट गोष्टी पोहोचवण्यासाठीचं तंत्रज्ञान म्हणजे अल्गोरिदम. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर. महिलांकडनं एकही प्रश्न नाही आला. मला एखादा प्रश्न आवडेल जर तुम्ही विचारलात तर. विचार Yes. दीदी. प्लीज. हां. हो.
डिजिटल फुटप्रिंटमध्ये सगळा तिन्ही प्रश्न असा विचारला की डिजिटल फुटप्रिंटमध्ये जर आपला सगळा पर्सनल डेटा गोळा केला जातो तर त्याच्यासाठी काय करायचं. एकतर फार आपण करू शकत नाही पहिली गोष्ट, कारण आपल्याकडे राईट टू बी फॉरगॉटन हा ॲक्ट अजूनही नाही. राईट टू बी फॉरगॉटन म्हणजे काय, तर इंटरनेटवरती माझे जे डिजिटल फुटप्रिंट्स आहेत, माझ्याबद्दलची जी माहिती आहे किंवा मी जी काही माहिती माझ्या स्वतःच्या वापरामुळे तयार झालेली आहे ती माहिती मला पुसता आली पाहिजे कायमस्वरूपी. आत्ता डिजिटल डेटा पुसता येत नाही. म्हणजे तुम्ही एकदा जे काही ऑनलाईन स्पेसमध्ये टाकाल, मग ती कमेंट असो, फोटो असो, व्हिडिओ असो, सर्च असो, लाईक असो, जे काही असेल ते जे तुम्ही अपलोड कराल ऑनलाईन स्पेसमध्ये तिकडनं डिलीट होत नाही. डिलीट करता येऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या प्रोफाईलमधनं डिलीट करा, तुम्ही तुमच्या हँडलवरनं डिलीट करा, तुम्ही तुमच्या मोबाईलमधनं डिलीट करा, तुम्ही तुमचा मोबाईल फॅक्टरी मोडला टाका, फोडून टाका, काहीही करा. एकदा एक गोष्ट तुम्ही अपलोड केलीत की ती परत घेता येत नाही इंटरनेटवरून. त्याच्यामुळे फार आपल्याला सगळं पुसता येत नाही, कारण राईट टू बी फॉरगॉटन हा ॲक्ट भारतामध्ये लागू होत नाही. जगातल्या काही देशांमध्ये आता तो लागू केलेला आहे, पण भारतामध्ये अजून तो कायदा नाही. मग आपण काय करू शकतो, तर सिम्पल ट्रिक सांगते. पहिली गोष्ट म्हणजे गुगल हिस्ट्री बंद करायची. गुगल हिस्ट्री बंद करायची, यूट्यूब हिस्ट्री बंद करायची. त्यांनी काय होतं, तुमचे डिजिटल फुटप्रिंट रिस्ट्रिक्ट होतात. प्रत्येक क्षणाक्षणाचे डिजिटल फुटप्रिंट गोळा केले जात नाहीत, त्याला एक लिमिटेशन बसतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही इंटरनेट बँकिंग वापरत असाल किंवा कुठलंही आपण जीपे वापरतो किंवा फोनपे वापरतो, तर ह्याचे पासवर्ड जे असतात ना, ते पासवर्ड स्ट्रॉंग असले पाहिजेत. त्याच्यामध्ये स्वतःचं नाव किंवा जन्मतारखा, लग्नाच्या तारखा, आधारचे नंबर, पॅनचे नंबर हे कधीही टाकायचे नाहीत. ते नेहमी वियर्ड असले पाहिजेत पासवर्ड. नंतर 2 फॅक्टर किंवा 2 स्टेप व्हेरिफिकेशन हे आता बहुतेक सगळीकडे लागू होतं. म्हणजे तुमचं ईमेल असेल, सोशल मीडिया असेल, प्रत्येक गोष्टीला ते लागू होतं. सो ते प्रत्येक ठिकाणी 2 स्टेप व्हेरिफिकेशन करायचं. ज्याच्यामध्ये एक तुमचा कोड येतो, तो तुमच्या ईमेलवर येतो आणि दुसरा कोड हा तुमच्या मोबाईलवर येतो. सो दॅट कोणीही तुमच्या सिस्टीममध्ये घुसून तुमचा डेटा पळवण्याचा प्रयत्न केला तरी पण 2 फॅक्टर असल्यामुळे तुम्हाला कुठून ना कुठून तरी नोटिफिकेशन येतं आणि तुम्ही रिस्ट्रिक्ट करू शकता. आणि ॲप्स डाउनलोड करताना आपल्याला खरंच ते ॲप हवं आहे का, ते ॲप गरजेचं आहे का, असा विचार करणं गरजेचं आहे. कारण ॲप्स मॅक्झिमम डेटा घेतात. कारण आपण सगळ्या परमिशन देतो फोनच्या, त्यामुळे मध्ये उठू नका कोणी. ॲप्सकडे सगळी माहिती जाते. त्यामुळे अकॅडमीच्या apps, मुलांना सूचना आहे, मध्ये उठायचं नाही कोणी. ॲप्स डाउनलोड करताना थोडीशी काळजी घ्या. व्यवस्थापक कोण आहेत, लक्ष द्या जरा. आणि एक सगळ्यांना सांगते सोपी ट्रिक, गेल्या 6 महिन्यात जी ॲप्स तुम्ही वापरलेली नाहीत, आपल्या सगळ्यांच्या फोनमध्ये अशी ॲप्स असतात की जी गेल्या 6 महिन्यात आपण वापरलेली नाही, ती डिलीट करायची, अनइन्स्टॉल करायची. जेव्हा लागतील तेव्हा एका सेकंदात ॲप इन्स्टॉल करता येतात. पण ॲप्स जी आपण वापरत नाही ती जर आपल्या फोनमध्ये असेल तर ते ॲप आपण ते ॲप वापरत नसतो, पण ते ॲप आपला डेटा घेत राहतं, कारण आपण परमिशन्स दिलेल्या असतो. त्याच्यामुळे 6 महिन्यापर्यंत जे वापरलेलं नाही ते अनइन्स्टॉल करायचं. ह्या काही बेसिक गोष्टी तू करू शकतेस. तुम्हाला एक प्रश्न होता. पुढे 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 किंवा माईक द्या तिला. नमस्कार, मी मुग्धा पोद्दार. मगाचा 3 मिनिटाचा सेशन फारच छान होता. मी आत्तापर्यंत असा अनुभव घेतला नव्हता आणि इतके सारे दुष्परिणाम बघून आणि त्याच्यावरचे उपाय सगळे विचारत होते ते बघून मला असा प्रश्न पडला की माणसाच्या विकासासाठी मोबाईलचा वापर होऊ शकतो का, आणि जर होत असेल तर तो आपण कसा करावा. म्हणजे आता मोबाईल या जगातून दूर होणं किंवा बंद होणं शक्य नाहीये. मग तो आहे तर चांगल्या पद्धतीने उपयोग त्याने कसा करावा. दुरुपयोग टाळला की चांगला उपयोग सुरू होतो. जिथे जिथे तुला गरजेचं नाही ते तू बंद केलंस की तुझा चांगला उपयोग चालू झाला. इतकं सिंपल आहे ते. का, कुठे, कशासाठी, किती आणि कधी या प्रश्नांची अचूक उत्तरं तुझ्याकडे जर असतील ना, तर तू जे वापरतेस ते चांगलंच वापरतेस, कारण तू गैरवापर करतच नाहीयेस. दुसरं असं की प्रत्येक माध्यमामध्ये चांगल्याची शक्यता असतेच, वाईट असतंच असं नाही.
पण मला कायमच असं वाटतं की चांगल्याची शक्यता तेव्हाच निर्माण होते जेव्हा तुम्ही वाईट गोष्टी किंवा त्याचा गैरवापर हा रिस्ट्रिक्ट करता किंवा कमी करता किंवा बंद करता, तेव्हा आणि तेव्हाच फक्त चांगल्याच्या शक्यता सुरू होतात. अदरवाईज चांगल्याच्या शक्यता सुरूच होत नाहीत. त्याच्यामुळे कितीतरी अशी ॲप्स आहेत, कितीतरी असे इन्स्टावरती हँडल्स आहेत, कितीतरी असे यूट्यूब चॅनल्स आहेत की जे ॲक्च्युली खूप इंटरेस्टिंग कॉन्टेंट देतात, खूप विचारप्रवर्तक कॉन्टेंट देतात, खूप माहितीपूर्ण कॉन्टेंट देतात. पण तिथपर्यंत आपल्याला पोचता आलं पाहिजे. ते पोचता कधी येईल? जेव्हा मी अनावश्यक वापर कमी करेन. त्यामुळे पहिला स्टेप हा गैरवापर बंद करणे हाच आहे. हां, एक अजून प्रश्न आहे तिचा, तेवढा घेऊ आणि मग थांबू हवं तर. तिचा झाला की तुमचा घेऊ? हॅलो मॅडम, माझं नाव श्रुती पोद्दार. माझे 2 प्रश्न आहेत. पहिला म्हणजे जेव्हा आपण फोन ओपन करतो किंवा आपण फोन ओपन केला आहे आणि आपण आपल्या मैत्रिणीशी काहीतरी बोलतोय किंवा एखाद्या ज्वेलरीविषयी बोलतोय, कपड्यांविषयी बोलतोय, आणि ते दिसायला लागतं. हां, आणि ते दिसायला लागतं थोड्या काळानंतर. तर तसं होतं. आपला AI जो आपला फोन आहे तो आपलं बोलणं ऐकतो का? आणि जर तो ऐकतो तर तो किती वेळात रिप्लाय देतो आणि तो कसा देतो? आणि दुसरा प्रश्न माझा असा आहे की आपण जर का एखादं ॲप घेतलं आणि ते आपण यूज केलं थोडे दिवस, आता थोडक्यात आपण स्नॅपचॅट घेतलं आणि ते थोडे दिवस आपण यूज केलं जसं करायचं आहे तसं, आणि ते करून झालं आणि आपल्याला असं वाटलं की नाही आता खूप वापर झाला आणि आपण हे डिलीट करूया. डिलीट केलं तर तो जो आपला डाटा होता आधीचा तो तसाच राहतो का? नाही. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आधी देते की तुम्ही ॲप डाउनलोड केलं, वापरलं आणि डिलीट केलं तरी जो डेटा जायचा तो जातोच. तो तुम्ही रिट्रीव्ह नाही करू शकत. तो तुम्ही परत घेऊ शकत नाही किंवा रोखू शकत नाही. सो एकदा तुम्ही ॲप डाउनलोड केलं की ते ॲप जोवर तुमच्या मोबाईलमध्ये आहे तोवरचा डेटा ते घेत राहतं. आणि पहिला जो तुझा प्रश्न होता की आपला मोबाईल आपलं बोलणं ऐकतो का? तर एक्झॅक्ट बोलणं ऐकतो असं नाही, पण मोबाईल हे काय तंत्रज्ञान आहे? हे आवाज एकाकडनं दुसऱ्याकडे ट्रान्सफर करण्याचं तंत्रज्ञान आहे. मोबाईलचं पहिलं फीचर काय? तर बोलणे, आवाज ट्रान्सफर करणे. त्यामुळे येस, मोबाईल आवाज कॅच करतं, साऊंड्स कॅच करतं. ते बोलणं ऐकतं असं नाही, तर ते साऊंड्स कॅच करतं. आता आपले सगळ्यांचे मोबाईल जे आहेत ते AI बेस्ड आहेत, कंपल्सरी. आता विदाऊट AI टेक्नॉलॉजी मोबाईल येतच नाहीत बाजारात. त्यामुळे सगळे मोबाईल हे AI बेस्ड आहेत, त्यामुळे ते अल्गोरिदम बेस्ड आहेत. त्यामुळे काय होतं की जेव्हा साऊंड ट्रान्सफर होतो तेव्हा अल्गोरिदम पण तिकडे कामाला लागलेला असतो आणि तो हे बघत असतो की हा आवाज जो आत्ता ट्रान्सफर होतो आहे किंवा ही जी काही बोलते आहे किंवा टाईप करते आहे, जर ते इन्क्रिप्टेड नसेल तर हे काय आहे? मग मी आत्ता बोलतेय समजा, तर अल्गोरिदमला समजतं की अच्छा ही मराठीत काहीतरी बोलतेय. मग मराठीत काय आहे? मग कीवर्ड शोधतं ते. मग ते कीवर्ड्स तू जसं म्हणालीस की ज्वेलरीबद्दल बोलत असू तर त्याला कळतं की ज्वेलरी काहीतरी दागिन्यांविषयी चाललेलं आहे, म्हणजे ज्वेलरीविषयी चाललं आहे. किंवा तुम्ही काहीतरी ट्रेकिंगविषयी बोलत असाल तर ट्रेकविषयी चाललेलं आहे. मग काय करतं ते अल्गोरिदम की एकदा त्याला हे कळलं की ही मराठीत काहीतरी बोलते आहे, ही ट्रेकिंगबद्दल काहीतरी बोलते आहे, की ते त्या संदर्भातला मजकूर तुमच्यापर्यंत पोचवायला सुरुवात करतं. हे मोबाईल करतं आणि हे करायला 1 सेकंदाचा काळसुद्धा पुष्कळ झाला. कारण टेक्नॉलॉजी प्रचंड वेगाने काम करते. त्यामुळे तुम्ही बोलून फोन ठेवेस्तवर तुमच्या स्क्रीनवरती त्या गोष्टी यायला सुरुवात होते, कारण टेक्नॉलॉजीला 1-2 सेकंदाचा काळ पुष्कळ झाला हे सगळं करण्यासाठी. सो असं नाही आहे की ते सर्वेलन्स करतं. म्हणजे एक सोशल मीडिया किंवा अनेक कंपन्यांवरती असा आक्षेप आहे की ते सर्वेलन्स करतात आपल्यावरती, पण मला असं वाटत नाही की ते थेट सर्वेलन्स असतो. पण येस, मोबाईल साऊंड कॅच करत असल्यामुळे, अल्गोरिदम बेस्ड असल्यामुळे अनेक गोष्टी तो समजून घेतो आपल्या कॉन्व्हर्सेशनमधल्या किंवा चॅट्समधल्या, आणि त्याच्या संदर्भातला मजकूर तो दाखवायला सुरुवात करतो. आता हे तंत्रज्ञान आत्ता का आहे? तर 2 गोष्टींसाठी आहे. एक म्हणजे तुम्हाला जाहिराती विकण्यासाठी, प्रॉडक्ट्स विकण्यासाठी, जाहिराती दाखवण्यासाठी, आणि दुसरं ज्याला इंटरनेटची टेक्नॉलॉजी रेकमेंडेशन्स असं लेबल लावते की तुझं हे कॉन्व्हर्सेशन चाललंय म्हणजे तुला ह्या विषयामधला इंटरेस्ट आहे, म्हणजे माझी जबाबदारी आहे की ह्या गोष्टी मी तुला रेकमेंड केल्या पाहिजेत.
पण माझ्यासाठी कन्सर्नचा मुद्दा असा आहे की आत्ता हे जाहिराती पोचवण्यासाठी रेकमेंडेशनसाठी होतं आहे. उद्या हे नजर ठेवण्यासाठी आपल्यावरती होणार नाही याची कोण गॅरंटी घेणार? कोणी घेऊ शकत नाही. त्यामुळे येस, मोबाईल आपला आवाज कॅच करतो, अॅनलाइज करतो आणि हे थांबवता येत नाही. तुमचा मोबाईल तुम्ही बंद केलेला असेल, इंटरनेट बंद असेल, तरी पण ह्या प्रक्रिया होत राहतात, कारण मोबाईल AI बेस्ड. हा अगदी शेवटचा प्रश्न आहे. येस. हो. हो, खूप ॲप्लिकेशन्स आहेत. शिकार, तुम्ही गुगल प्ले किंवा ॲपल स्टोअरला जाऊन जर डिजिटल वेलबिंग किंवा डिजिटल डिटॉक्स असं सर्च केलं तर हजारो तुम्हाला ॲप्स मिळतील. पण तुम्हाला ॲप्स वापरायची गरज नाही. आपल्या प्रत्येकाच्या फोनमध्ये सेटिंगमध्ये जर तुम्ही गेलात तर तिथे डिजिटल वेलबिंग नावाचं फीचर असतं, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा स्क्रीन टाईम कळतो, तुम्हाला तिथे फोकस मोड लावता येतो, स्लीप मोड लावता येतो. इतकंच नाही तर यूट्यूबला सेटिंगमध्ये जर तुम्ही गेलात तर यूट्यूबमध्ये इट्स अ नाईट टाईम म्हणून एक फीचर आहे की आता तेच सांगतं तुम्हाला की बाबांनो रात्र झाली आहे, झोपा. तर तुम्ही फक्त ते टायमर लावायचं आहे की रात्री 10 ते सकाळी 6 फॉर एक्झाम्पल. तर तुम्ही ते टायमर लावलं की यूट्यूबच तुम्हाला सांगतं की 10 वाजलेत. फेसबुकच सांगतं, फेसबुकवरती पण हे फीचर आहे, इन्स्टावरती पण हे फीचर आहे. फेसबुकच तुम्हाला सांगतं की बाबांनो तुमची झोपायची वेळ झालेली आहे, बंद करा हे. सो ही फीचर्स आपण आपल्या फोनमध्येच असतात, ती वापरू शकतो. ती बाहेरनं तुम्हाला डाउनलोड पण करण्याची गरज आता नाही. दुसरं म्हणजे ह्या ॲप्सच्या सगळ्या संदर्भात सगळ्या ॲपना टायमर लावता येतो. म्हणजे समजा तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा यूट्यूबचा वेळ खूप जास्त आहे, तर यूट्यूबला टायमर लावायचा की मी दिवसभरात 1 तासच बघेन, की 1 तास झाला की यूट्यूब आपला आपलाच बंद होतो. किंवा स्लीप मोडवर टाकता येतात ॲप्स, की तुम्हाला असं वाटत असेल की आत्ता माझी परीक्षेचा काळ आहे, पुढचे 10 दिवस मला कुठलं ॲपच नको आहे. जी ॲप्स नको आहे ती तुम्ही स्लीप मोडवर टाका, ती झोपून जातात, तुम्हाला त्रास द्यायला येत नाहीत. सो हे सगळं आपण आपल्या फोनमध्ये करू शकतो. जरा फोन घेणे, उचलणे, चॅट करणे ह्याच्या व्यतिरिक्त सेटिंगमध्ये जाऊन तिथं काय काय ठेवलेलं आहे ते थोडंसं एक्सप्लोर केलं तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला सापडतील. धन्यवाद. मॅडम. खूप खूप सगळ्यांनी ऐकून घेतलं आणि भरपूर प्रश्न विचारलेत, त्याच्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आमच्या घडण्याच्या प्रक्रियेमध्ये, आयुष्य उन्नत करण्याच्या प्रक्रियेमध्ये ज्या गोष्टीचा सगळ्यात महत्त्वाचा अडथळा आपल्या आयुष्यामध्ये आहे आत्ता, हे 2 वर्षापासून ते 80 वर्षापर्यंतच्या सगळ्यांच्या, त्याच्याविषयी खूप सखोल असं मार्गदर्शन ताईने आपल्यासोबत केलं. कोरोनाच्या कालावधीमध्ये तो विषाणू कसा होता याच्याविषयी कोणालाही माहिती नव्हतं, आणि त्यावेळेला अनेक सल्लागार आपल्याला सोशल मीडियावर सल्ला देत होते. त्यावेळेला अनेक काढे आपण घेतले, पण त्या काड्याचा उपयोग काही झाला नाही. पण नंतर मात्र आपल्याला पाईल्सचा त्रास 2-2 वर्ष सगळ्यांना झाला. खाली पोटाला असं वाटायचं की गळ्यामध्ये गिझर बसवलंय का काय, इतकं गरम पाणी आपण त्यावेळेला पिलं. कारण नेमकं त्या रोगाचं निदान होत नव्हतं आणि म्हणून औषधोपचार नव्हता. आता जी ही महामारी आहे आपल्या सगळ्यांच्या सोबतची, त्या महामारीवर दुसरा कुठलाच उपयोग नाही. म्हणजे आता त्याच्यावर औषधोपचार पूर्ण बिघडल्यानंतरच आहे. त्याच्यावर औषधोपचार एकच आहे की स्वतःचं प्रबोधन करून घेणं, त्याच्याविषयी माहिती करून घेणं आणि त्या माहितीच्या आधारे स्वतःला तयार करणं. जसं की स्वामीजी म्हणतात की एव्हरीथिंग इन एक्सेस इज पॉयझन. जगामध्ये खूप अति होतं ते विष असतं. मग जर तूप जरी असलं तरी ते विषारीच असतं. मग त्याचा वापर कसा करायचा याची माहिती असल्याशिवाय आपण तितकडं वळत नाही. मग आता आपल्याला ताईंनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या आणि त्या गोष्टीतून आपल्या लक्षात आलं की त्याचा आपल्याला उपयोग किती आहे आणि त्याचा आपल्या जगण्यावर किती परिणाम आहे. चॉईसलेस अवेअरनेसमध्ये आपण मगाशी 3-4 सेकंद 3-4 मिनटं खूप छान बसलो. म्हणजे त्याला निवडरहित साक्षी भाव असं मगाशी म्हटलं, जे कृष्णमूर्तींचा शब्द आहे. आणि त्याचा अनुभव आला. थांबायला सांगितलं आपल्याला थोडा वेळ. ओकिनामा नावाचं जे गाव बेट आहे जपानमध्ये, त्याच्यामध्ये दीर्घायुष्याचं पहिलं सूत्र आहे स्लो डाऊन युअर लाईफ. तुमच्या आयुष्याची गती आहे ती गती थोडीशी कमी करा. आपल्याला आत्ता गती आहे ती उत्तेजना आहे ती या डोपामाइनमुळे आहे. सगळ्यात जास्त उत्तेजना आहे ती या डोपामाइनमुळे आहे.
ते नियंत्रित कसं ठेवायचं ह्याच्यात सगळ्यात मोठा आणखीन एक परिणाम आहे की एकाग्रता संपली आहे. मी एका ठिकाणी असं वाचलं की स्क्रीनचं टायमिंग 13 ते 17 तास, झोपायचं टायमिंग 2 तास आणि कॉन्सन्ट्रेशन एकाग्रतेचा कालावधी 20 सेकंदापर्यंत आला. मग एकाग्रता ही सर्व आपल्या यशाचं कारण आहे. ज्ञानेश्वर माऊलींची एक ओवी आहे, अवधान एकलेची दिजिये मग सर्व सुखासी पात्र होई जे, हे प्रतिज्ञोत्तर माझे ऐका. मग प्रतिज्ञा देऊन माऊली असं म्हणतात की तुम्हाला तुमच्या आयुष्यातली सगळी सुख हवी असतील तर एकाग्रता वाढवा. आणि एकाग्रतेच्या आड जर ही गोष्ट आमच्या येत असेल तर त्याच्यावर नियंत्रण कसं ठेवायचं याच्याविषयीचं खूप सुंदर मार्गदर्शन आम्हाला झालं. आपल्याला तर ठरवायचं आहे, शेवटी कसं असतंय की हे मनात यावं लागतं, म्हणजे त्याच्याशिवाय हे घडत नाही. सगळ्या गोष्टी जरी सांगितलेल्या असल्या तरी जोपर्यंत आपल्या मनात येत नाही तोपर्यंत त्याच्यात नियंत्रण होत नाही. स्वामीजींचं आणखीन एक वाक्य खूप सुंदर आहे, तुमच्याशिवाय तुम्हाला कोणी सुखी किंवा दुःखी करू शकत नाही. नोबडी कॅन टच यू विदाउट युअर परमिशन. तुम्हाला तुमच्या सुखाला किंवा दुःखाला दुसरा कुणीच कारणीभूत नाही, तर ते तुम्हीच कारणीभूत आहात. हे मनाला एकदा पटलं तर त्याचा स्वीकार होतो. घोडा विकायला आला होता. घेणारा विचारत होता घोड्याचे गुण काय. विकणारा म्हणत होता घोडा खूप कौशल्यानं खूप शक्तीने युक्त आहे. त्याचं कौशल्य कोणकोणती कौशल्य आहेत. पाठीवर 1 दिवसाचं मूल घेऊन तो हिमालय चढू शकतो, मुलाला न पाडता इतका गुणवान आहे. मग त्याच्या मनात आलं तर तो 1 दिवसाच्या मुलाला पाठीवर घेऊन हिमालय सुद्धा चढू शकतो. त्याच्या मनात आलं तर 1 दिवसाचं मूल पाठीवर घेऊन गंगा गोदावरी नदी सुद्धा पार करू शकतो. एवढं सगळं सांगितल्यानंतर घेणाऱ्यानं विचारलं ते एखादा दोष आहे का नाही. म्हणजे दोष एकच आहे, त्याच्या मनातच येत नाही. एवढा सभागृहातल्या सगळ्यांच्या मनात आलं की हे जे पिशाच्य आहे छोटंसं, ते पिशाच्याला दूर ठेवलं तर आपल्या आयुष्याचं कल्याण होणार आहे. जी उत्पादक वेळ आहे आपल्या आयुष्यामध्ये घडण्याची ती, आणि आपल्या आयुष्याच्या चुकीच्या उत्तेजना देणारी जी गोष्ट आहे ती आपल्यापासून दूर ठेवली तर आपला विकास नक्की आहे. आपल्या माहितीसाठी सांगतो की माझा मोबाईल कालपासून बंद आहे, म्हणून मी तुम्हाला धाडस करून सांगू शकलो, नाहीतर मला तो अधिकार नव्हता. कारण माझा आता 1 दिवसाचा उपवास पूर्ण झालेला आहे आणि हा पुढं 2 दिवस चालणार आहे. आपल्याला शक्य असलं तर ही संधी आहे, तुम्ही समूहामध्ये आहात. तिकडं कुणी गावाकडं वगैरे मैत्रीण असली, तिला आता एक शेवटचा मेसेज कर की 2 दिवस येणार नाही. मग तुम्ही गेल्यानंतर कुठलं बाबळीचं झाड एखादी विहीर बघायची आवश्यकता राहणार नाही. एकदा लास्ट मेसेज टाकून द्या की बाबा नाही आता येणार नाही मी 2 दिवस, तेवढा विरह सहन कर असं एकदा सांगितलं, ठेवून टाका. आपोआप 2 दिवसाच्या उपवासाची सवय इथंच लागेल. फक्त तुमच्या मनात आलं पाहिजे, तेवढं मनात आणा. धन्यवाद. धन्यवाद.